आज या ठिकाणी ज्या महिलांना आपण सन्मानित करणार आहोत त्या सर्व महिलांच्या शेतातली ही मृदा आहे आणि तिचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. अतिशय आगळं वेगळं असं हे पूजनाचं स्वरूप आहे. सर्व उपस्थितांचं स्वागत आणि आजच्या या सोहळ्याचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री जयदेव बर्वे यांना. नेचर केअर सन्मान 2026 आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ममता सिंधुताई सपकाळ, आमच्या खानापूर आटपाडी या मतदारसंघाचे आमचे सगळ्यांचे लाडके आमदार सुहास भैया बाबर, बाबा आदरणीय बाबा कामाक्षी, आणि ज्यांनी निवड समितीचं अत्यंत महत्त्वाचं कार्य पूर्ण केलं त्यांचे डॉक्टर आशिष वेले, अरुण नाईक, नेचर केअरचा सगळा स्टाफ, विटेनगरीतील सगळे आमच्यावर प्रेम करणारे सुजाण नागरिक बंधू आणि भगिनी, पत्रकार मित्रांनो, नेचर केअरचं यंदा हे पुरस्काराचं 4थं वर्ष. आपण 2023 साली हे पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा सुरुवात केली. ते आमचं नेचर केअरचं 25वं वर्ष होतं. आणि हे सगळं करण्यामागचा उद्देश असा होता की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. 25 वर्ष नेचर केअरने ज्या मातीत गाडून घेऊन स्वतःला काम केलं. आमचं ब्रीदवाक्यच आहे सेव्ह सॉईल. ज्या मातीशी आम्ही काम करतो आहे, जी माती सजीव, जी माती श्रीमंत व्हावी, जी माती सुपीक व्हावी म्हणून आम्ही काम करतो आहे, त्याची 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध लोकांना आपण विट्यामध्ये बोलवावं, विटेनगरीत त्यांचा उचित सन्मान करावा, त्यांचं कौतुक करावं, जेणेकरून शेती या विषयामध्ये हे सगळे आयडॉल लोकांपुढे जातील. आत्ता रिसेंटली चिपळूणला एक साहित्य संमेलन पार पडलं आणि त्या साहित्य संमेलनामध्ये मला बोलवलं होतं वन ऑफ द स्पीकर म्हणून. विषय होता शेतकरी आत्महत्या थांबवता येतील का आणि त्या कशा थांबवायच्या. अनेक लोकांनी त्यांची मतं त्याच्यावरती मांडली. माझी जेव्हा वेळ आली तेव्हा मी फक्त एकच प्रश्न विचारला की ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याची 2 कारणं प्रामुख्याने. एक म्हणजे त्या व्यवसायामध्ये त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत, आणि दुसरा माझा प्रश्न असा होता की ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या बायकोनी आत्महत्या केली का हो, असं काही उदाहरण महाराष्ट्रात रेकॉर्ड केलं आहे का. तर त्याचं उत्तर नाही असं होतं. आणि मग हा सगळा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा सगळ्यात प्रामुख्याने एक गोष्ट जाणवते, म्हणजे त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतीमध्ये जो ते कष्ट करतायत त्याचं त्याला मूल्य मिळालं पाहिजे, त्याला सन्मानाने 2 पैसे मिळाले पाहिजेत. आणि ही संपूर्ण जबाबदारी आमच्या सुजाण नागरिकांवरती आहे. अर्थात त्या शेतकऱ्यांनी विषमुक्त अन्न द्यावं, लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, आणि म्हणून हा सगळा नेचर केअर अनेक वर्ष, जवळपास 28-29 वर्ष आम्ही त्या दिशेने काम करतो आहे. आज या सगळ्या महिला सन्मानित ज्या होत आहेत, महिला शेतकरी, याचं कारण म्हणजे डॉक्टर आशिष वेलेंचा आम्हाला फोन आला की हे वर्ष युनोनी जाहीर काय केलं आहे, तर महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. आणि महिला शेतकरी वर्ष जाहीर केलं असताना आपण महाराष्ट्रामध्ये या ज्या अशा सगळ्या लढणाऱ्या महिला शेतकरी आहेत त्यांना आपण सन्मानित करूया. आणि ही कल्पना सगळ्यांनी आम्ही उचलून धरली. मग त्याप्रमाणे न्यूज गेली, पेपरमधून आम्ही सगळ्यांना कळवलं. आणि नंतर तुम्हाला आश्चर्याचा म्हणजे गमतीचा भाग असा आहे की 77 अर्ज आमच्यापर्यंत पोहोचले. 77 अर्ज पोहोचल्यानंतर आमची निवड प्रक्रिया चालू झाली. त्या निवड प्रक्रियेबद्दल अर्थातच डॉक्टर वेले बोलतील. पण या सगळ्या निवड प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने जो पहिला प्रश्न आम्ही विचारला होता शेतकऱ्यांना, म्हणजे या महिला शेतकऱ्यांना, की शेती परवडते का. आणि जरूर टाळ्या वाजवून या सगळ्यांनी दाद द्या, कारण एकही महिला शेतकरी असे म्हणले नाही की शेती परवडत नाही. आज एकीकडं जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा उदासीन होतं मन, कारण रोज 2000 शेतकरी शेती सोडतायत, शहरात लोंढे येत आहेत, शेती ओस पडतीये. आणि मग 2040 साली आमच्या देशाला खऱ्या अर्थाने जर अन्न पुरवठा करणारा हा जो बळीराजा आहे त्यानं शेतीच करायची बंद केली तर काय होईल, कल्पना करा. सुहासभाई, अनेक लोक संपावरती जातात. आज काय STचा संप आहे, तुम्ही आता सरकारमध्ये आहात, संप आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात तुम्हाला जास्त जवळून माहिती आहे. शेतकऱ्यांनी जर ठरवलं की आम्ही 1 महिनाभर काहीच करणार नाही, शेतकरी संपावर गेला तर काय होईल, तर सगळ्यांचं गणित अवघड होईल. आणि म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्यांची कृपया भाव करू नका. मी 4 वर्ष प्रास्ताविकात कायम स्टेजवरून हेच सांगतोय की त्या शेतकऱ्याला, त्या अल्पभूधारक शेतकऱ्याला 2 पैसे मिळू देत. त्यांच्या जर प्रश्नांवर उत्तर जर असेल तर एकच आहे की त्यांना भाव मिळाला पाहिजे.
शेतकऱ्यांच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना KG to PG हे शिक्षण जर सरकार मोफत देऊ शकलं त्याच्यावरती विचार व्हावा आणि त्यांच्यासाठी म्हणजे मुख्य मेडिकल ह्या जो काही विषय असतो जो अत्यंत खर्चिक असतो त्याच्यावरती जर काही तोडगा निघाला, अर्थात अनेक योजना आहेत, पण हा जर तोडगा निघाला तर तो शेतकरी स्वतःला मातीत गाडून घेईल, तो काम करेल आणि तो निश्चितपणे खऱ्या अर्थाने बळीराजा होईल. आज या सगळ्या ज्या महिलांचा आपण सन्मान करतोय, हा सन्मान 11 महिलांचा करताना निवड समितीला काय प्रश्न समोर पडले त्याच्याबद्दल ते बोलतीलच, पण ही 2 महिन्याची प्रोसेस आम्ही जवळून बघितली आणि त्यांच्या जेव्हा मुलाखती चालू होत्या तेव्हा आम्हालाच एक नवीन रोज ऊर्जा मिळत होती, उभारी मिळत होती. आणि असं सगळं आपण आज एक मोठा कार्यक्रम विट्यामध्ये करतोय. अर्थात परमेश्वरी कृपा आपल्यावरती आहे. संध्याकाळी 5:30 वाजता पाऊस येतोय की काय अशी स्थिती होती आणि त्यालाही परमेश्वराला माहिती आहे की आज इथं काहीतरी चांगलं घडतं आहे, त्यामुळे त्यांनी पण आपल्याला आशीर्वाद दिला आणि आपल्याला त्यांनी पण निश्चित आधार दिला. मला जाता जाता एवढंच सांगायचं आहे की शेती हा आमचा धर्म आहे, शेती ही आमची संस्कृती आहे. आमची शेती जवळपास 5000 वर्षापूर्वीची परंपरा आम्ही आज जपतो. सर्व शेतकऱ्यांनी माती, मृदा तिचं संरक्षण करावं, आमची संस्कृती जपावी, रेसिड्यू फ्री फार्मिंग म्हणजे विषमुक्त शेती करावी आणि आमच्या बळीराजांनी आमच्या जनतेला उत्तम प्रकारे चांगलं विषमुक्त अन्न द्यावं. कारण शेवटी प्रत्येक ठिकाणी आमचा आहाराचा विचाराशी संबंध आहे आणि विचाराचा आमचा आचाराशी संबंध आहे. त्यामुळे आम्ही काय खातो इथपासून सगळे प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून या बळीराजाला आम्ही पाठबळ देण्याचं काम करतो आहे. आमची सगळी टीम नेचर केअरची काम करते आहे, एक्सटेन्शनचं काम करते आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांचे प्रश्न सोडवतो आहे आणि हे सगळं आपण करत असताना या पद्धतीने काहीतरी आपण करावं म्हणून हा नेचर केअर सन्मान आम्ही सुरू केला. हे 4थं वर्ष आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद याला लोकांनी पण दिला, शेतकऱ्यांनी दिला आणि तुम्ही सगळे लोक आमच्या पाठीशी आहात. त्यामुळे हा दिवसेंदिवस पुरस्कार मोठा होत जाईल आणि आपण जास्तीत जास्त लोकांना विट्या नगरीत बोलवून त्यांचा उचित सन्मान करू. समाजापुढे एक चांगला आदर्श त्या निमित्ताने आपण ठेवायचा प्रयत्न करू, एवढंच या निमित्ताने मला वाटतंय. आजच्या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आमचे वैभवदादा जोशी खास पुण्याहून आलेले आहेत की ज्यांचं मन तुझं जलतरंग ही कविता जी आज 9 कोटी लोकांपर्यंत पोहोचली. सो वैभवदादांचं स्वागत, त्यांच्या सुविद्य पत्नी दीपाताई त्यांचं स्वागत आणि ज्येष्ठ अभिनेत्री भारतीताई आचरेकर. मगाशी कुजबूज सुरू झाली तुम्हा तिघांना बघून, तर त्याही आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यात. या सगळ्यांचं मी स्वागत करतो. देवदत्त राजोपाध्याय काका आहेत, चौथे काका आहेत, विवेक, तुमचं सगळ्यांचं स्वागत. अनावधानाने कोणाचं नाव घेण्याचं राहिलं असेल तर त्यासाठी मला माफ करा. आपल्या सगळ्यांचंच स्वागत आहे कारण मला वेळच दिला आहे 10 मिनटं, त्याच्यात संपव अशी सूचना आहे. त्यामुळे मी माझं प्रास्ताविक उरकतं घेतो. आपण सगळेजण आलात, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण सगळेजण म्हणूया, सेव्ह सॉईल. आमची जमीन वाचली तर आमचं राष्ट्र वाचणार आहे. ज्या देशाची जमीन समृद्ध ते राष्ट्र समृद्ध आणि म्हणून आपल्याला ही जमीन समृद्ध करायची आहे. एवढं आपण एक सगळ्यांनी ठरवूया आणि त्या बळीराजाला ताकद द्यायची एक आपण मनातल्या मनात एक स्वतःपुरती एक निश्चित गोष्ट करा आणि मग ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन या सगळ्या लोकांचं कौतुक करून आपण घरी जायला नंतर कार्यक्रम संपल्यावर हरकत नाही. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. नमस्कार. माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले सगळे माननीय आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी भगिनी आणि बंधूंनो, बंधू आणि भगिनींनो नाही, शेतकरी भगिनी आणि बंधूंनो. वसंत बापट नावाचे एक खूप प्रसिद्ध कवी महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांची एक खूप प्रसिद्ध कविता आहे. त्या कवितेच्या 2 ओळी म्हणतो आणि मलाही 10 मिनटं दिली आहेत, 7 मिनटात संपवायचा प्रयत्न करतो. वसंत बापट म्हणतात, तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान. तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान. चलू चल हत्यार कड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान. चलू चल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. हे तुला नव्या जगाची आण जी आहे ना, आण म्हणजे शपथ. ही शपथ
निवड समितीमध्ये काम करताना मला, अरुणजींना आणि कामाक्षींना ही शपथ घेऊन काम करावं लागलं असं मला वाटतं. नॉर्मली काय होतं की निवड प्रक्रिया जेव्हा सुरू होते तेव्हा निवड प्रक्रियेत जे लोक असतात, जे परीक्षा मंडळ असतं, त्याचे जे 2, 3, 4 सदस्य असतात, त्यांना असं वाटत असतं की मी जे प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर देणाऱ्या भगिनी, बंधू, शेतकरी किंवा इतर कोणी पण यांना जणू काही मी काहीतरी शिकवतोय. असं फार क्वचित होतं की निवड प्रक्रिया चालू आहे, त्या निवड प्रक्रिया चालू असताना निवड प्रक्रियेमधले जे सदस्य आहेत, आम्ही 3 जण, त्यांचीच परीक्षा होते. असं पूर्ण 2 दिवस झालं. आणि ही परीक्षा का वाटली याचं मूळ कारण जयदेवजींनी आत्ता सांगितलं ना, ते फार महत्त्वाचं आहे. कोणी ऐकलं का हो कुठल्या महिलेनी आत्महत्या केल्याचं? ऐकलं कोणी? रोज वर्तमानपत्रात बातमी असते, जे आत्महत्या करतात ते पुरुष आहेत आणि ज्या टिकून राहतात, उभ्या राहतात, त्या माता भगिनी आहेत. हे बोलताना माझ्या अंगावर अजूनही काटा येतो. याचं कारण ज्या 77 जणींचे अर्ज आले त्या 77 जणींपर्यंत पोचण्यासाठी नेचर केअरची टीम शेतापर्यंत, बांध्यापर्यंत प्रत्यक्ष जाऊन त्याच्यानंतर त्याच्यातल्या 24 महिलांचे प्रत्यक्ष परत भेटी अंतर्गत आणि झूम, व्हिडिओ किंवा परत प्रत्यक्ष भेटीनंतर त्यांचे इंटरव्ह्यूज घेणं, ही प्रक्रिया शिकण्यासारखी होती. आणि या प्रक्रियेमध्ये जयदेवजींनी आत्ता सांगितलं, युनायटेड नेशननी महिला शेतकऱ्यांचा हे वर्ष डिक्लेअर केलं, हे तर आहे आणि ते नंतर झालं. 6 महिन्यापूर्वी ही प्रक्रिया ज्या वेळेला सुरू झाली, मी इंग्लंडमध्ये होतो तेव्हा, आणि आम्ही जेव्हा सगळे एकत्र एकमेकाशी फोनवर बोलत होतो त्यावेळेला मी म्हटलं आपण यावेळेला महिला शेतकऱ्यांचा सन्मान करू. हे 4थं वर्ष आहे, विविध विषय दरवर्षी आपण घेतो. महिला शेतकऱ्यांचा सन्मान करू असं करताना मला स्वतःलाच असं वाटलं नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा महिला शेतीमध्ये आहेत. हे अर्थशास्त्र आहे. सगळेच जण सांगतात भारतीय शेतीमध्ये 56% जास्त नागरिक गुंतलेले आहेत आणि त्याच्यातल्या 75% महिला आहेत. हे तर अर्थशास्त्र सांगतं फक्त. पण हे तसं नाही आहे फक्त. तर शेतीच मुळामध्ये या देशातली माझी भगिनी माता करते आहे, हे स्पष्टपणे जे दिसण्याचं अत्यंत महत्त्वाच्या घटना ज्या वेळेला आम्ही या भगिनींशी चर्चा करत होतो त्यावेळेला लक्षात आले. ते 3 मुद्दे मी फक्त सगळ्यांच्या समोर मांडतो आणि ते 3 मुद्दे सगळ्यांनी लक्षात ठेवावे असं मला वाटतं. त्यातला पहिला मुद्दा असा होता, आम्ही एक प्रश्नावली तयार केली होती, पण पहिला मुद्दा त्यातला असा होता, आमदार साहेबांसाठी सुद्धा मुद्दा म्हणून हे सांगतो मी. त्याचं कारण कायदे मंडळ जे असतं, शेवटी आपल्या सगळ्यांना कोणीतरी कायदे मंडळामध्ये आपले प्रतिनिधी असतात, तसे आपले आमदार साहेब आहेत. कायदे तिथे ठरतात. मग हे ठरवताना जे जे ठरतं, चर्चा होतात, त्या खूप महत्त्वाच्या असतात लोकशाही प्रक्रियेमध्ये. तर आम्ही या महिलांचे, भगिनींचे इंटरव्ह्यू घेताना एक प्रश्न विचारत होतो आणि तो प्रश्न होता की तुम्ही स्वतः शेतात काम करता का? शारीरिक श्रम स्वतः करता का? आणि ह्या सर्व भगिनींचं उत्तर फक्त हो असं नाही आहे, काय काय करतात हे सांगत होता. ट्रॅक्टर त्या चालवतात, खुरपणी फक्त त्या करत नाहीत, ट्रॅक्टर त्या चालवतात, द्राक्षाची छाटणी त्या करतात, व्यापार त्या करतात, विक्री व्यवस्था त्या करतात, बँक अकाउंट त्या ऑपरेट करतात. आणि काही महिला भगिनींचे पती काही कारणाने, कोणी कोविडमध्ये, कोणी हार्ट अटॅकनी, कोणी देशाची सेवा करताना आर्मीमध्ये असलेले काही लोक, त्यांच्या पत्नी, अशा सर्व लोकांशी बोलताना ज्यांचे पती गेलेले आहेत त्याच्यानंतर मुलांचं शिक्षण आणि शेतीतलं शारीरिक श्रम आणि विपणनाचं संपूर्ण काम ही एकटी महिला सांभाळते. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने जर समजा विचार केला तर दुसरा भाग आमचा त्याच्यामध्ये असा होता, ताई 7/12वर तुझं नाव आहे का ग? समजून घ्या, 7/12वर तुझं नाव आहे का? आणि म्हणून मी मुद्दामून म्हणलो कायदे मंडळ. तर मला सांगायला आनंद वाटतो की
काही महिला फक्त सातबारावर नाव आहे असं सांगत नाहीत, तर काही महिला भगिनींचं उदाहरण असं आहे, स्वतः सातबाराचं आपली शेती आणि नाव असताना अजून बटाईनी जशी शेती करतात तशी स्मशानाच्या जवळची जागा जिथं कोणी जाऊन शेती करणार नाही ती 20 गुंठे केली, ती पण शेती करते, तिकडं कोणी येत नाही साहेब. काय आहे हो, धैर्याची व्याख्या काय करायची, धैर्याची व्याख्या करणार कशी आपण, हे ते धैर्य आहे. आणि हे या माता भगिनींमध्ये आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा भाग. हे 2 प्रश्न. तसा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो विचारला जात होता आमच्या तिघांच्या इकडनं, विपणन व्यवस्था, बँक, शारीरिक श्रम, सातबारावरचं नाव, याच्या सोबतीने एक अत्यंत महत्त्वाचा भाग असा होता, तो म्हणजे कुटुंबात कोण कोण आहे. कुटुंबामध्ये आपल्या इतर माता भगिनी, आई वडील, सासू सासरे, भाऊ बहीण, नवरा, कितीतरी भगिनी अशा आहेत की त्या अभिमानाने सांगत होत्या की माझ्या मिस्टरांचं दुकान आहे पण शेती मी बघते. हे शेती मी बघते सांगतानाचा जो आवाज आहे ना, हा कुमार गंधर्वांचा खर्ज लागल्यासारखा वाटायचा. शेती मी बघते काय आहे. आणि हे ज्या देशात आहे त्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे. याचं कारणच असं आहे की माता कोण, जननी, जी जन्माला देते ती. मग खरी माता कोण, आत्ता जिची पूजा झाली ती माता, ती जमीन, ती सॉईल, हे इथे लावलं आहे नेचर केअरचं, ही सॉईल, हे सगळं जिथे पाळलं गेलं त्या विशिष्ट सन्मानाच्या साठीची निवड समिती प्रक्रियेमध्ये सदस्य म्हणून काम करणं, हा मला, कामाक्षीला आणि स्वतः आमचे मित्र हे कोल्हापूरचे आहेत, त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की यांच्याबद्दल बोलताना मला नेहमी आधी थोडंसं वाटतं की पांढरा तांबडा घेऊन बोलावं का काय. आणि ज्या ज्या वेळेला मला सारखं असं वाटायचं की ते पण आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलून काहीतरी ठरवावं, पण त्यांचा सर्व अनुभव लिखाण क्षेत्रातला, संपादनातला, तर त्यांना आत्तासुद्धा मी बोलायला उभं राहताना पटकन म्हटलं की का हो साहेब, तुम्हाला असा कुठला मुद्दा वाटतो की जो मी बोलला पाहिजे. तर त्यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मला सांगितला, तो सांगतो आणि माझे 8 मिनटं संपणार, त्याच्यामुळे मी थांबणार. तर तो मुद्दा सगळ्यात शेवटचा असा की आम्ही ठरवलं होतं बेळगाव, गोवा आणि महाराष्ट्राचे सर्व भाग म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, इथनं सगळीकडनं आपल्याकडे अर्ज येतील आणि तिथून आपण ही निवड प्रक्रिया करू. मला सांगायला थोडंसं वैषम्य वाटतं, जिथे आजही सगळ्यात जास्त प्रश्न हा आत्महत्यांचा आहे त्या मराठवाडा आणि विदर्भातनं अर्ज कमी येतात. आणि याही वेळेला आम्हाला ते जाणवलं, समाजाने या विशिष्ट गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे, जिथे माता भगिनी उभ्या राहतात तिथेच देशाचं भवितव्य घडतं. नेचर केअरचा आपण सगळ्यांनी खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की अशा प्रकारची प्रक्रिया चालवून एवढं मोठं काम सातत्याने करायला एक ध्येय, निष्ठा आणि विचारांवरचा विश्वास लागतो. म्हणून पुनश्च एकदा तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून उद्या पिकलं सोन्याचं रान असं म्हणतो. आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद डॉक्टर आशिष पेले. मंचावरील मान्यवरांचं स्वागत करण्याची मी विनंती करते आता माननीय श्री जयंत बाबा बर्वे यांना. सर्वप्रथम ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माननीय ममता सिंधुताई सपकाळ. माननीय बाबांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला आणि यानंतर खानापूर आटपाडी विधानसभेचे आमदार माननीय सुहास भैया बाबर यांना आपण सन्मानित करतोय. आणि आता
मूळ सोहळा. प्रथम मानपत्राचं वाचन होईल, त्यानंतर पुरस्कारप्राप्त महिला शेतकऱ्यांचं नाव अनाऊन्स केलं जाईल. नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील खेडगावची ही लाल मुरमाड जमीन, जिथे कधी काळी फक्त कष्टाचा घाम जिरत होता, याच मातीत जिद्दीने पाय रोवून उभ्या ठाकल्या आहेत ललिता राहुल सोनावणे. पतीच्या अकाली निधनानंतर आभाळ फाटलं होतं, पण ललिताताई डगमगल्या नाहीत. हातात BA ची पदवी असूनही त्यांनी मातीशी इमान राखलं. मुलांच्या भविष्यासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांनी रडण्यापेक्षा लढण्याला प्राधान्य दिलं. लोक म्हणायचे, बाईला शेती झेपेल का? पण ललिताताईंनी स्वतः ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हातात घेऊन आणि शेतीत कष्ट करून त्याला चोख उत्तर दिलं. रासायनिक शेतीला फाटा देत शेणखत आणि गांडूळ खत शेतीचा यशस्वी मंत्र त्यांनी जपला. याच कष्टातून त्यांनी द्राक्ष आणि डाळिंबाचं विक्रमी उत्पादन घेतलं, ज्याचा गोडवा आज चक्क युरोप आणि रशियाच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचला आहे. केवळ शेतीच नव्हे तर मेस, मिरची कांडप आणि विविध गृहउद्योगाच्या माध्यमातून त्यांनी स्वावलंबनाचा नवा आदर्श उभा केला आहे. खऱ्या अर्थानं त्या एक अष्टपैलू आणि यशस्वी महिला शेतकरी आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या जिगरबाज माऊलीचा सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. यंदाचा नेचर केअर सन्मान 2026 ललिताताई राहुल सोनावणे यांना प्रदान करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे. ललिता राहुल सोनावणे. सर्वव्यापी तुझी चेतना, तुझी थोरली काय वर्णेल कोणी, तुला ज्ञात मला याच्या वेदना. तू आहे. ही छोटीशी भेट वैभवदादा आणि भारती त्यांच्याकडून आहे. पुढच्या पुरस्कारप्राप्त महिला शेतकरी आहेत स्वाती नाना काळे, मुक्काम पोस्ट पळशी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. AV प्लीज. सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील पळशी गाव, जिथं केळीच्या बागा डौलानं डुलत आहेत आणि या हरित क्रांतीच्या अग्रभागी आहेत सौ स्वाती नाना काळे. केवळ 11वी पर्यंत शिक्षण झालेलं असूनही आपल्या प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी आधुनिक शेतीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. पती नाना काळे यांची मुलाची साथ आणि स्वातीताईंची अपार मेहनत यातून त्यांनी 3 एकर माळ रानावरती केळीचं नंदनवन फुलवलं आहे. त्यांची शेतीतील हीच कर्तबगारी आणि जिद्द पाहून त्यांचे पती नाना काळे यांनी शेतीचा सातबारा स्वातीताईंच्या नावे केला, जो त्यांच्या कष्टाचा सर्वात मोठा सन्मान ठरला. जेव्हा शेतात कामाची वेळ येते तेव्हा स्वातीताई स्वतः ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हातात घेऊन उत्साहानं कामाला वेग देतात. केवळ स्वतःची प्रगती नाही तर आपल्या अनुभवाचा फायदा इतर शेतकऱ्यांनाही व्हावा यासाठी त्या बनाना कन्सल्टंट म्हणून खंबीरपणे मार्गदर्शन करत आहेत. केळीच्या टिश्यू कल्चर रोपांची निवड करण्यापासून ते लागवडीपर्यंतच्या त्यांच्या सल्ल्याला आज मोठी किंमत आहे. दुग्ध व्यवसाय आणि भाजीपाला पिकाची जोड देऊन त्यांनी शेतीला खऱ्या अर्थानं स्वावलंबी बनवलं आहे. आत्मविश्वास आणि परिश्रमाच्या जोरावर आदर्श उभा करणाऱ्या या अष्टपैलू माऊलीचा सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. यंदाचा नेचर केअर सन्मान 2026 स्वाती नाना काळे यांना प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. स्वाती नाना काळे, मुक्काम पोस्ट पळशी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. पुरस्कार प्राप्त महिला शेतकऱ्यांमधील पुढचं नाव आहे रसिका अनिल फाटक, मुक्काम कोलाथरे, पोस्ट दहिगाव, तालुका सुधागड, जिल्हा रायगड. AV प्लीज. रायगडच्या सुधागड तालुक्यातील कोलाथरे गावातली ही समृद्ध माती आणि या मातीशी नातं सांगणारं एक तरुण व्यक्तिमत्व रसिका अनिल फाटक.
ज्यांना आधुनिक शेतीतील त्यांच्या योगदानामुळे सर्वजण कृषी माई म्हणून ओळखतात. BSc ॲग्री सोबतच सायकोलॉजी आणि लॉ अशा पदव्या घेऊन रसिकाताईंनी ज्ञानाची क्षितिज विस्तारली. पण त्यांचं खरं मन रमतं ते मातीतच. गेल्या 14 वर्षांपासून आधुनिक शेतीचे विशेष कोर्सेस करून त्यांनी शेतीला विज्ञानाची आणि मार्केटिंगची जोड दिली आहे. केवळ पारंपरिक शेती नाही तर यांत्रिक शेती आणि SRT तंत्रज्ञानाचा त्यांनी यशस्वी अवलंब केला. याच कष्टातून त्यांनी आपली गहाण ठेवलेली जमीन सोडवून शेतकरी कुटुंबाचा स्वाभिमान पुन्हा मिळवून दिला. आज त्यांच्या शेतीतील भात, कडधान्य आणि आंबा थेट मुंबईच्या उच्चपदस्थ ग्राहकांपर्यंत पोहोचतोय. मध्यस्थांची साखळी तोडून आपल्या कृषी मालाचं स्वतंत्रपणे मार्केटिंग करण्याची जिद्द त्यांनी यशस्वी करून दाखवली. त्यांच्या या प्रयोगांची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली असून लंडनच्या ग्लोबल फार्मर नेटवर्कमध्ये त्यांनी आपल्या देशाचा आवाज बुलंद केला आहे. शिक्षण, तंत्रज्ञान आणि मार्केटिंगची उत्तम सांगड घालणाऱ्या या आधुनिक कृषी माईचा सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. यंदाचा नेचर केअर सन्मान 2026 रसिका अनिल फाटक यांना प्रदान करताना आम्हाला आनंद वाटत आहे. रसिकाजींना विनंती आहे मंचावर यावं आणि आपण आपला सन्मान स्वीकारावा ही विनंती आहे. या पुढील महिला शेतकरी आहेत लता अनिल पोहेकर, मुक्काम पोस्ट निंबी, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. ऑडिओ व्हिज्युअल. लता अनिल पोहेकर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातलं निंबी गाव, जिथे निसर्गाच्या साध्या पण समाधानी जगण्याचं एक वेगळंच उदाहरण पाहायला मिळतं. विदर्भातील शेतकरी आत्महत्येचं वास्तव अस्वस्थ करणारं असलं तरी याच मातीत सौ लता अनिल पोहेकर यांनी आपल्या धडाडीने शेतीबद्दलचा एक नवा आणि सकारात्मक दृष्टिकोन उभा केला आहे. दिल्ली सारख्या महानगरातील सुखसोयींचं वास्तव्य सोडून गेल्या 13 वर्षांपासून कोणत्याही विजेविना शेतघरात आपलं विश्व वसवणाऱ्या या खऱ्या अर्थानं निसर्गकन्या आहेत. केवळ खरीप हंगामावर अवलंबून असलेली शेती करताना लताताईंनी आधुनिकतेच्या हव्यासापेक्षा नैसर्गिक समतोलाला जास्त महत्त्व दिलं आहे. जवस, मसूर आणि कपाशी सारखी पिकं घेतानाच त्यांनी दुर्मिळ रानभाज्यांचं संगोपन करून मातीशी असलेलं नातं अधिक घट्ट केलं आहे. निसर्गाचा आपण एक भाग आहोत या भावनेतून मिळणारा आनंद त्यांच्यासाठी कोणत्याही भौतिक सुखापेक्षा मोठा आहे. शेतीला जोड म्हणून त्यांनी 6 पशुधनांचं मायेनं संगोपन केलं असून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाने घराला आर्थिक आधार दिला आहे. पीक नसलेल्या हंगामात त्या श्रद्धा गृहोद्योगाच्या माध्यमातून घरगुती मसाले, लोणचे आणि वाळवणाचे पदार्थ बनवून स्वतःला स्वावलंबी ठेवतात. महिला बचत गट असो अथवा रानभाजी महोत्सव, लताताईंची ऊर्जा सर्वांना प्रेरणा देणारी ठरते. साधी राहणी आणि समाधानी जीवनशैलीचा आदर्श विदर्भाच्या मातीत रुजवणाऱ्या या प्रेरक माऊलीचा सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान आहे. यंदाचा नेचर केअर सन्मान 2026 सौ लता अनिल पोहेकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. लता ताईंना विनंती आहे कृपया मंचावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. नेचर केअर सन्मान 2026 लता अनिल पोहेकर. पुरस्काराचं स्वरूप ₹51,000चा धनादेश आणि मानपत्र आणि स्नेहभेट. या पुढील पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी आहेत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातलं चिंबळी गाव, जिथे मुरमाड आणि उताराच्या जमिनीवर कष्टाचं नंदनवन फुलवलंय सौ सीमा चंद्रकांत जाधव यांनी.
गेल्या 24 वर्षांपासून त्या मातीशी इमान राखून प्रगत शेतीचा वारसा चालवत आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत सीमाताईंनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली. ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर आणि क्रॉप कव्हरचा वापर करून त्यांनी मुरमाड मातीत स्ट्रॉबेरी, ब्रोकोली आणि ड्रॅगन फ्रूट सारख्या परदेशी पिकांचे यशस्वी प्रयोग केले आणि भरघोस उत्पादन घेतले. रासायनिक खतांना पूर्णपणे फाटा देऊन विषमुक्त सेंद्रिय शेतीचा त्यांनी घेतलेला वसा खरोखरच कौतुकास्पद आहे. केवळ उत्पादनच नाही तर मार्केटिंग मध्येही त्यांनी नवा आदर्श उभा केला. मध्यस्थांची साखळी तोडून पुण्यातील नामांकित सोसायट्यांमध्ये त्यांनी शेतीमालाची थेट ग्राहकांपर्यंत विक्री सुरू केली. भाजीपाला आणि कडधान्य विकताना ग्राहकांचा इतका विश्वास संपादन केला की आज त्यांच्या शेतीतील भाजीपाला, कडधान्य आणि पिठं अशा शेतीपूरक मालाला हुकमी मागणी आहे. रानभाजी कर्टुलं आणि स्ट्रॉबेरीच्या विक्रमी उत्पादनासोबतच त्यांनी महिला शेतकऱ्यांचा गट स्थापन करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ दिलं आहे. त्यांच्या या अष्टपैलू कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनासह अनेक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवलं आहे. ग्राहक आणि शेतकरी यांच्यात विश्वासाचा सेतू बांधणाऱ्या या प्रयोगशील माऊलीचा सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. यंदाचा नेचर केअर सन्मान 2026 सीमा चंद्रकांत जाधव यांना प्रदान करत आहोत. सीमाताई, कृपया मंचावर यावं. सीमा चंद्रकांत जाधव, मुक्काम पोस्ट चिंबळी, तालुका खेड, जिल्हा पुणे. पुरस्काराचं स्वरूप आहे ₹51,000चा धनादेश आणि मानपत्र आणि स्नेहभेट. शून्य अवघे चराचर अशी सर्वव्यापी तुझी चेतना. यापुढील पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी आहेत अश्विनी परशुराम माळी, मुक्काम पोस्ट आमणापूर, तालुका पलूस, जिल्हा सांगली. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आमणापूर गाव, जिथं स्वतःची अवघी 43 गुंठे जमीन, ती सुद्धा क्षारपड, पण परिस्थिती समोर हार मानतील त्या अश्विनीताई कसल्या. मातीशी असलेलं नातं जपण्यासाठी त्यांनी संघर्षाची वाट निवडली. पतीच्या नोकरीमुळे सध्या इचलकरंजीत वास्तव्यात असलेल्या अश्विनीताई तिथं शेत जमीन नसल्यामुळे अस्वस्थ झाल्या. मग त्यांनी शोधला एक वेगळा मार्ग. एका ट्रस्टची स्मशानभूमी लगतची 20 गुंठे जमीन वार्षिक खंडानं करायला घेतली आणि तिथंच गवारीसह सेंद्रिय भाजीपाला फुलवला. केवळ उत्पन्नच नाही तर कष्टाची लाज लज्जा न बाळगता हा भाजीपाला त्या स्वतः बाजारात जाऊन विकतात. संकटात संधी शोधण्याची त्यांची कला अफाट आहे. केळीचं उत्पादन घेतलं, पण जेव्हा बाजारभाव कोसळले तेव्हा त्या डगमगल्या नाहीत. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी केळीचे वेफर्स घरीच तयार केले आणि त्याची विक्री करून नुकसानीचं रूपांतर नफ्यात केलं. लाल भेंडी, देशी वांगी आणि खपली गव्हाचं उत्पादन असो वा 5 देशी गायींच्या गोठ्यातील राबणं असो, अश्विनीताईंचा शेतीवरचा लढा आणि कष्टाची सवय प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शेतावर अफाट प्रेम करणाऱ्या या धडपडी माऊलीचा सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. यंदाचा नेचर केअर सन्मान 2026 सौ अश्विनी परशुराम माळी यांना प्रदान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. अश्विनीताईंचं मंचावरती टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपण. अश्विनी परशुराम माळी. पुरस्काराचं स्वरूप ₹51,000चा धनादेश आणि मानपत्र. या पुढील जे पुरस्कार आहेत ते आपण विभागून देतो आहोत आणि त्यातल्या पहिल्या महिला शेतकरीचं नाव आहे सविता संदीप तेली. कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली बिरदेव नगरीच्या छायेत वसलेलं गाव.
आपल्या घामाने शेतीचं नंदनवन फुलवणारी एक जिद्दी माऊली म्हणजे सविता संदीप तेली. पतीच्या अकाली निधनानंतर खचून न जाता त्यांनी एकल महिला शेतकरी म्हणून शेतीलाच आपलं सर्वस्व मानलं. मुलांच्या उत्तम शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी त्यांनी शेतीतल्या अफाट कष्टातून भक्कम आणि आर्थिक आधार उभा केला. स्वतःला शेतीत पूर्णपणे झोकून देत त्यांनी प्रत्येक संकटावर धैर्यानं मात केली आहे. शेतीसाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता ही सर्वात मोठी अडचण होती, पण सविताताईंनी जिद्दीनं स्वतःची पाणी व्यवस्था उभी केली. ऊसाच्या जोडीला भाजीपाला आणि इतर पिकांचं नियोजन करून त्यांनी आधुनिक शेतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. भविष्यात शेडनेटद्वारे आधुनिक शेती करण्याचा त्यांचा ठाम संकल्प आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या धडाडीच्या महिला शेतकऱ्याचा गौरव करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. यंदाचा नेचर केअर सन्मान 2026 पुरस्कार त्यांना विभागून देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सविताताई, कृपया मंचावर यावं आणि आपला पुरस्कार स्वीकारावा. सविता संदीप तेली, मुक्काम पोस्ट पट्टणकोडोली, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. पुरस्काराचं स्वरूप आहे रुपये 25,000चा धनादेश आणि मानपत्र आणि स्नेहभेट भारतीताई आणि वैभवदादांकडून. शून्य अवघे चराचर अशी सर्वव्यापी तुझी चेतना, तुझी थोरवी काय वर्णेल कोणी, तुला ज्ञात मला याच्या वेदना. पुढील पुरस्कार प्राप्त शेतकरी महिला आहेत नीलम वसंत रंधवे. विभागून हा पुरस्कार आपण त्यांना देतो आहे. एव्ही प्लीज. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील पालवण गाव, जिथे निसर्गाची साथ जेमतेम असली तरी जिद्दीला मात्र महापूर आला आहे. या दुष्काळी मातीवर आपल्या कष्टाने डाळिंबाची बाग फुलवणारी एक हिम्मतबाज महिला शेतकरी म्हणजे नीलम वसंत रंधवे. पतीच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी गेल्या 14 वर्षांपासून आपल्या शेतीची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली आहे. केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता त्यांनी डाळिंब, ऊस, मका आणि ज्वारी अशा पिकांचे चोख नियोजन केले. पाण्याची कमतरता लक्षात घेऊन संपूर्ण बागेला ठिबक सिंचनाने कवच दिले, ज्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही त्यांची शेती हिरवीगार डुलत आहे. नीलमताई यांची खरी ओळख आहे ती त्यांनी केलेल्या नैसर्गिक प्रयोगांमुळे. रासायनिक खतांचे दुष्परिणाम ओळखून त्यांनी देशी गायींचे संगोपन केले. स्वतःच्या गोठ्यातील शेण आणि गोमूत्रापासून तयार केलेले जीवामृत आणि दशपर्णी अर्क वापरून त्यांनी आपली शेती विषमुक्त केली आहे. त्यांनी केलेले शेती प्रयोग त्यांच्या अभ्यासू वृत्तीची साक्ष देतात. शेतीतील या कष्टातून त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी एक भक्कम आधार उभा केला आहे. मुरमाड जमिनीवर जिद्दीने गोमय वसते लक्ष्मी हा मंत्र प्रत्यक्षात उतरवणाऱ्या या धाडसी रणरागिणीचा सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. यंदाचा नेचर केअर सन्मान 2026 नीलमताईंना विभागून देताना आम्हाला आनंद होत आहे. नीलमताई, आपण मंचावर यावं आणि सन्मान स्वीकारावा. हा सन्मान आपण विभागून देतो आहोत नीलम वसंत रंधवे, मुक्काम पालवण, पोस्ट सापटणे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. रुपये 25,000चा धनादेश, मानपत्र आणि स्नेहभेट असं हे पुरस्काराचं स्वरूप आहे. शून्य अवघे चराचर अशी सर्वव्यापी तुझी चेतना. पुरस्काराच्या पुढील मानकरी आहेत मनीषा भास्कर शिंदे. हा पुरस्कार विभागून आहे. एव्ही प्लीज.
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील चिंचोली गावची एक रणरागिणी जिने आपल्या कष्टाने दुष्काळी मातीवर यशाची मोहर उमटवली आहे. मनीषा भास्कर शिंदे या एका महिला शेतकऱ्याचा जिद्दीने मजुरीपासून ते यशस्वी व्यवस्थापनापर्यंतचा हा प्रवास खरोखरच दीपस्तंभ आहे. गेल्या 15 वर्षांपासून शेतीमध्ये सक्रिय असलेल्या मनीषाताईंचा प्रवास संघर्षातून सुरू झाला. एकेकाळी दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जाणाऱ्या या हातांनी आज स्वतःच्या 3.5 एकर शेत जमिनीवर त्यांनी कष्टाचं नंदनवन फुलवलं आहे. आज त्या पूर्णपणे स्वयंपूर्ण असून मजुराची मालकीण होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास कमालीचा प्रेरणादायी आहे. केवळ कष्टच नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत त्यांनी विहीर आणि बोरवेलच्या माध्यमातून पाण्याची शाश्वत सोय केली. पाण्याचा थेंब थेंब वाचवण्यासाठी त्यांनी संपूर्ण शेतीत ठिबक सिंचनाचा यशस्वी अवलंब केला आहे. रासायनिक शेतीला फाटा देत सेंद्रिय खते आणि जैविक औषधांच्या वापरामुळे त्यांच्या शेतातील गहू, मका ही पिके त्या यशस्वीपणे घेतात. शेतीतल्या तांत्रिक बारकाव्यांची उत्तम समज आणि मार्केटिंगची स्पष्टता असलेल्या मनीषाताईंनी शेतीच्या जोरावर कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता दिली आहे. मुलांचं शिक्षण आणि आरोग्यासाठी शेतीतला हा घाम सार्थकी लावणाऱ्या या जिद्दी माऊलीचा सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. यंदाचा नेचर केअर सन्मान 2026 मनीषा भास्कर शिंदे यांना विभागून देताना आम्हाला आनंद होतो आहे. मनीषा भास्कर शिंदे हा पुरस्कार विभागून देतो आहोत आपण. रुपये 25,000 आणि मानपत्र तसंच स्नेहभेट. मनीषा भास्कर शिंदे, मुक्काम पोस्ट चिंचोली, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. नेचर केअर सन्मान 2026च्या पुढच्या मानकरी आहेत आदिती अशोक तिटे. एव्ही प्लीज. रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील बाहे गावची एक प्रयोगशील ओळख म्हणजे आदिती अशोक थिटे. 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर केवळ पारंपरिक चौकटीत न रमता त्यांनी आपल्या मातीमध्ये कष्टाचं नंदनवन फुलवण्याचा वसा घेतला आहे. पती अशोक यांच्या खंबीर साथीने आदिती यांनी आधुनिक कृषी तंत्राची कास धरली आहे. स्वतःच्या शेतीसोबतच त्यांनी 10 एकर जमीन भाडे तत्वावर घेऊन त्यावर कलिंगडाचा धाडसी आणि यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांच्या या जिद्दीमुळे कलिंगडाच्या उत्पादनात त्यांनी भरघोस यश मिळवून दाखवले आहे. हंगामात भात लागवड आणि हिरवी मिरची यांसारख्या नगदी पिकांच्या जोडीलाच त्या विविध प्रकारच्या भाजीपाल्याचेही उत्कृष्ट नियोजन करतात. केवळ उत्पादन घेऊन त्या थांबल्या नाहीत तर शेतीला प्रक्रियेची जोड दिली आहे. शेतीतील पिकांपासून शुद्ध हळद पावडर, लोणचे आणि घरगुती मसाले तयार करून त्यांनी मूल्यवर्धन केले आहे. विशेष म्हणजे हा भाजीपाला आणि उत्पादने त्या स्वतः आठवडा बाजारात जाऊन विकतात. कष्टाची लाज न बाळगता थेट ग्राहकांशी नातं जोडण्याचं कसब त्यांनी साध्य केलं आहे. नवे कृषी तंत्र आत्मसात करत शेतीला खऱ्या अर्थाने उद्योगाचं रूप देणाऱ्या या धडाडीच्या महिला शेतकऱ्याचा गौरव करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. यंदाचा नेचर केअर सन्मान 2026 आदिती अशोक थिटे यांना विभागून देताना आम्हाला आनंद होत आहे. सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया आदिती अशोक थिटे यांचं. मुक्काम बाहे, पोस्ट देवकान्ही, तालुका रोहा, जिल्हा रायगड. हा पुरस्कार विभागून आहे रुपये 25,000चा धनादेश, मानपत्र आणि स्नेहभेट. नेचर केअर सन्मान 2026 मधील उत्तेजनार्थ पुरस्काराच्या मानकरी आहेत श्रिया मुकुंद इनामदार. एव्ही प्लीज. बेळगाव जिल्ह्याच्या निपाणी तालुक्यातील बेडकीहाळ गावची एक उच्च शिक्षित आणि प्रयोगशील ओळख म्हणजे श्रिया मुकुंद इनामदार. होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून वैद्यकीय सेवा देणाऱ्या श्रिया यांचा शेतीकडे वळण्याचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे. 2007 मध्ये त्यांच्या पतींचा मोठा अपघात झाला.
आणि कुटुंबाच्या शेतीची जबाबदारी सांभाळणं त्यांना अशक्य झालं. अशा बिकट प्रसंगी श्रिया यांनी कोणताही विचार न करता पुढाकार घेतला. त्यांनी आपली वैद्यकीय सेवा थांबवून पूर्ण वेळ शेतीत लक्ष देण्याचा धाडसी निर्णय घेतला. पारंपरिक विहीर सुव्यवस्थित करून त्यांनी नदीवरून पाईपलाईन आणि बोरवेलची सोय स्वतः करून घेतली. आपल्या 6 एकर क्षेत्रात त्यांनी ऊस, सोयाबीन आणि मिरचीच्या जोडीलाच हळद, चणा, उडीद आणि तुरीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. स्वतः घरी तयार केलेले जीवामृत आणि सेंद्रिय पद्धतीचा वापर करून त्यांनी शेतीचा पोत सुधारला आहे. इतकंच नाही तर गोठ्यात देशी गाई आणि म्हशींसारखी जनावरं सांभाळून त्यांनी दुग्ध व्यवसायाचेही नेटके व्यवस्थापन केले आहे. शेतीतील या कष्टातून त्यांनी आपल्या मुलांच्या उत्तम शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी एक भक्कम आधार उभा केला आहे. संकटाच्या काळात पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून शेतीला नवसंजीवनी देणाऱ्या या डॉक्टर शेतकरी माऊलीचा सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. यंदाचा नेचर केअर सन्मान 2026 श्रिया मुकुंद इनामदार यांना विभागून देताना आम्हाला आनंद वाटत आहे. डॉक्टर श्रेया मुकुंद इनामदार मंचावर आपलं स्वागत आहे. टाळ्यांच्या कडकडाटात आपण बघणार आहोत त्यांना पुरस्कार स्वीकारताना. डॉक्टर श्रेया इनामदार, मुक्काम पोस्ट बेडकीहाळ, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव. चराचर अशी सर्वव्यापी तुझी चेतना. या सर्व पुरस्कारांचं वितरण झालेलं आहे आणि या पुरस्कार प्राप्त महिला शेतकऱ्यांच्या वतीनं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते रसिका फाटक यांना. या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आयोजक आणि माझ्या सर्व शेतकरी बांधव भगिनी, सर्वप्रथम मला हा जो सन्मान मिळाला, नेचर केअर फर्टिलायझर या संस्थेचे मी मनापासून आभार मानते. आज या मंचावर उपस्थित राहत असताना, उभी राहत असताना मला फार अभिमान वाटतो, आनंद वाटतो. कोरं कागद काळं करण्या इतकं का सोपं असतं मातीला हिरवं करणं. कोरं कागद काळं करण्या इतकं का सोपं असतं मातीला हिरवं करणं. तिचं मढच वृक्षावर पेरावा लागतो तेव्हा हिरवा कोंब उगवतो. तुमच्या अंकांना आणि तुमच्या आकड्यांना जर कणसं लागली असती तर माझ्या डिग्रीच्या गाठोड्याला वाळवी लागली नसती आणि माझ्या बापानं आत्महत्या केली नसती. काय म्हटलं मी? कोरं कागद काळं करण्या इतकं का सोपं असतं मातीला हिरवं करणं. तिचं मढच वापशावर पेरावा लागतो तेव्हा हिरवा कोंब उगवतो. तुमच्या अंकांना आणि तुमच्या आकड्यांना जर काय कणसं लागली असती तर माझ्या डिग्रीच्या गाठोड्याला वाळवी लागली नसती आणि माझ्या बापानं आत्महत्या केली नसती. अशी कवी महेश शिंदे यांची ही मराठवाड्यातली कविता आहे. आपण म्हणतो शेती करणं. जेव्हा आम्हाला पहिल्या फेरीमध्ये विचारलं गेलं की तुम्ही स्वयंपूर्ण आहात का, अखेरच्या फेरीत विचारलं गेलं होतं तुम्ही स्वयंपूर्ण आहात का, तर पहिल्याच क्षणात मी म्हटलं हो, मी स्वयंपूर्ण आहे. कारण मी एक शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे. माझी उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. माझं घर, माझं कुटुंब, आमच्या सगळ्यांचं शिक्षण, माझ्या कुटुंबाची जबाबदारी, शेतीत लागणारा नफा तोटा उत्पादन, या सगळ्या गोष्टी जर कुठून मला मिळतात तर त्या शेतीतून मिळतात. माझं शिक्षण शेती क्षेत्रातलं असल्यामुळे मला वाटलं आपण शेतीमध्ये काही नवीन प्रयोग करू. माझे वडील आणि आई इथे आहेतच. मला ते नेहमी म्हणायचे की बाळा, आपण केवळ आपल्या वर्षाची भूक भागेल इतकंच धान्य आपण पिकवतो. एवढंच करून जर थांबलो तर मुलांचं शिक्षण, कोकणामध्ये एक प्रथा आहे. आज या मंचावर बोलताना मला आनंद वाटतो. कोकणामध्ये एक अशी प्रथा आहे की मुलीचं शिक्षण असेल किंवा मुलीचं लग्न असेल तर तुमची जमीन गहाण ठेवली जाते, एकतर ती विकली जाते. पण या सगळ्या पर्यायातून मला केवळ शेतीतून उभारी मिळाली. आमच्या वडिलांनी ताईच्या लग्नासाठी ठेवलेली जमीन ही मी सोडवू शकले.
याचं पूर्णतः श्रेय मी माझ्या शेतीमध्ये करत असलेल्या शेती पद्धतीला आणि प्रॅक्टिसेसला देईल. मी ज्या प्रकारची शेती करतेय त्याला आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन्ही शेतीची जोड आहे. शेती करत असताना शेती माझ्यासाठी केवळ व्यवसाय नाहीये, शेती हे माझ्यासाठी माझं आयुष्य बनलंय. जर मी सकाळी शेतावर गेलेच नाही तर मला दिवसभरात रुखरुख रुखरुख वाटल्यासारखं वाटतं. पहाटेचा सूर्य जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेला जर मी शेतावर पोहोचले नाही, माझे आई बाबा सांगतीलच, तर मला करमतच नाही की मला शेतीत गेल्याशिवाय करमत नाही. शेती माझ्यासाठी व्यवसाय नाही तर माझं आयुष्य आहे. तुम्ही आमच्यासारख्या अल्पभूधारक शेतकरी महिलांची कष्टाची जी दखल घेतली आहे ती खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोग आहे. आणि खरंच मला नेचर केअर फर्टिलायझर या संस्थेचे मनापासून आभार मानावेसे वाटतात की हा क्षण आमच्यासाठी फार भावनिक आहे, फार आनंदाचा आहे. आज तुम्ही 11 महिलांचा सन्मान पाहिलात त्यावेळेस लक्षात आलं असेलच की खूप तळागाळातल्या महिलांची निवड झाली आहे. म्हणजे मला अनावर होत आहे की इतक्या तळागाळातल्या महिला आहेत आणि त्या खरंच शेतीत काम करतात. आज सिंधुताईंच्या कन्या इथे आहेत, सांगायला आनंद वाटतो. माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सिंधुताई स्वतः येणार होत्या. इतकं जवळचं आणि घनिष्ठ नातं होतं. म्हणून ताईंना बघितलं अगदी प्रतिमाच निर्माण झाली की आज सिंधुताई साक्षात इथे उभ्या आहेत. महिला शेतकरी म्हणून काम करीत असताना अनेक आव्हाने येतात. आपल्या सर्व महिलांनी आपण एव्ही पाहिली तेव्हा पाहिलं असेल, कुणाचा आधार संपला, कुणाचा वारा ऊन वारा वादळ पाऊस या सगळ्या गोष्टीमुळे खूप अडचणी आल्या, तरी सुद्धा आम्ही सगळ्या महिला तितक्याच जोमाने आणि नेटाने उभ्या राहिलो आणि आमची शेती फुलवली. आज महिला शेती करत असताना शेतीतील निर्णय घेत आहे, पिकाचं नियोजन करीत आहे. इतकंच नव्हे तर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहे. तर ती आमची आई आहे, आमचा श्वास आहे. शेतकरी कुटुंबातली शेतकरी असल्याने शेती लहानपणापासून पाहत आलेली आहे, करत आलेली आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना शेतीतले नवनवीन तंत्रज्ञान शिकणं, त्यांचं प्रात्यक्षिक घेणं, ट्रॅक्टर चालवणं, कीड आणि रोगाचं नियंत्रण करणं, अपेक्षित उत्पादन घेणं, या सगळ्या गोष्टी पुस्तकात जरी शिकल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र जेव्हा आम्हाला अनुभव येतो तो फार वेगळाच असतो. कारण आमची गाठ जी असते ती निसर्गाशी असते. कधी आता तुम्ही क्षणभर पाहिलात, साधारण 5-5:30च्या दरम्यान रिमझिम पाऊस पडून गेला. बर्वे सरांनी त्यांच्या वक्तव्यात म्हणाले की आता काय घडेल, पण मला हा शुभ संकेत वाटतो की पावसाची हजेरी असणं ही शेतकऱ्यासाठी, शेतकरी महिलांसाठी ही आनंदाची बाब, म्हणजे आपल्याला सकारात्मक दिलेला हा आपल्याला प्रेरणा आहे असं मी म्हणेन. वयाच्या 16व्या वर्षापासून शेती करत असताना शेतीमध्ये नवीन नवीन विविध प्रशिक्षणं घेतली, विविध अभ्यास दौरे केले आणि यातूनच माझी ज्ञानाची भूक भागवत असताना विविध शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. आज आपण म्हणतो शासकीय ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचत नाही आहेत आणि त्या जर पोहोचल्या तर शेतकरी महिलांसाठी एक आनंदाची बाब होऊ शकते. मी माझ्या शेतीमध्ये भात, कडधान्य आणि त्याच्यानंतर भाजीपाला अशी पिकं घेत असते आणि या शेती पद्धतीमध्ये SRT तंत्रज्ञान किंवा शून्य मशागत तंत्र या शेती पद्धतीचा अवलंब करते. तर हे तंत्र म्हणजे काय आहे? या 3 तत्वांवर शेती पद्धती करते. एक म्हणजे आधीची पिकाची मुळं जागीच कुजवणं, दुसरं म्हणजे पिकाची फेरपालट करणं आणि तिसरं म्हणजे जमीन न नांगरणं. आता जमीन न नांगरणं हा मुद्दा यातील 70% शेतकऱ्यांना पटणार नाही, परंतु जमीन न नांगरल्यामुळे माझी जमीन शाश्वत झालेली आहे, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे, जमिनीची सुपीकता वाढलेली आहे. या सगळ्यांचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही केव्हाही रायगड जिल्ह्यामध्ये येऊ शकता. जर महिला शेतीमध्ये आली तर ती शेतीमध्ये बदल घडवते, कुटुंब बदलतो आणि समाजही बदलतो. पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे.
हा जो पुरस्कार मिळालेला आहे तो माझ्यासाठी फार सन्मानाचा पुरस्कार आहे. आणि सांगायला आनंद होतो की हा जो पुरस्कार मिळालेला आहे तो माझ्या कुटुंबियांचा, माझ्या गावाचा आणि माझ्या सर्व कष्टकरी महिला शेतकरी बांधवांचा आहे. नेचर केअर फर्टिलायझरचे आपण राज्यातच नव्हे तर विदेशात सुद्धा उत्पादने वापरतो आहोत आणि हे आपल्या सगळ्यांना प्रेरित करणारं आहे. जाता जाता थोडक्यात म्हणेन, हाताच्या रेषा नाही सांगत माझं भविष्य, हाताच्या रेषा नाही सांगत माझं भविष्य लिहिलंय मातीच्या प्रत्येक कणात. उन्हात जळालेले हात माझे, उन्हात जळालेले हात माझे, पावसात भिजलेले स्वप्न माझे. या मंचावर म्हणत असताना दरवर्षी माझ्या शेतामध्ये 12 फूट पाणी अखंड 8 दिवस राहत असतं. पारंपरिक भातशेती वाहून जाते, परंतु मी ज्या तंत्राने भातशेती करते माझं भात वाहून जात नाही आणि उत्पादनही दुप्पट येतं. तर जे तंत्र आहे ते आपण सगळ्यांनी अवगत केलं पाहिजे. पावसात भिजलेले स्वप्न माझे, वादळं आली तरी उभी राहिले, कारण आशेची बीज मी मनात पेरले. कधी पीक हसलं कधी डोळे रडले, कधी पीक हसलं कधी डोळे रडले, तरीही पाय मागे कधीच वळले नाहीत. मी जमिनीवर चालते पण स्वप्न आकाशाएवढी, मी जमिनीवर चालते पण स्वप्न आकाशाएवढी. मी फक्त शेतकरी नाही, मी मातीची मुलगी आहे, मी मातीची. धन्यवाद. आता यानंतर आपण ओंकार फाउंडेशन आणि सन्मती बाल निकेतन यांना निधी प्रदान करणार आहोत. त्या संदर्भातल्या पुढच्या अनाउन्समेंटसाठी मी आमंत्रित करते सौ कामाक्षी बर्वे यांना. आकार फाउंडेशन या संस्थेशी माझा पहिल्या दिवसापासूनचा संपर्क आहे आणि नेचर केअर फर्टिलायझर्स इथून जे काम आमचं सुरू झालं, या कामाचं फळ आपण म्हणू, जर नेचर केअर फर्टिलायझर्स आणि आमची शेती हा जर वृक्ष असेल तर त्याला लागलेलं फळ हे बर्वा स्किन थेरपी हा आमचा दुसरा व्यवसाय हे आहे. आणि या व्यवसायाच्या निमित्ताने जसं आपण आज इथे महिला शेतकऱ्यांचा सन्मान हा एक विषय पाहतो आहोत, तसं शैक्षणिक प्रायोजकत्व ही एक योजना आकार फाउंडेशनतर्फे चालवली जाते, ज्यामध्ये एकल पालकत्व असलेल्या कुटुंबामधली मुलं ही राहताना आपापल्या घरीच राहतात, पण त्यांची पूर्ण शैक्षणिक जबाबदारी ही आकार फाउंडेशन उचलतं. आणि याच्यामध्ये मुलांचं शिक्षण कुठंही खंडित होऊ नये, पर्टिक्युलरली मुली ज्या आहेत यांची शिक्षणं सांगली, कोल्हापूर आणि बेळगावचा जो पट्टा आहे या सीमावर्ती भागामध्ये तर बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की खूप लवकरच्या वयामध्ये त्यांची लग्न केली जातात आणि मुलींच्या शिक्षणाला ब्रेक लागतो. तर हे होऊ नये यासाठी उज्ज्वलाताई परांजपे यांचं आकार फाउंडेशन जे आहे हे गेली जवळपास 15 वर्ष काम करतं आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की बर्वा स्किन थेरपी हा पहिल्या दिवसापासून आकार फाउंडेशनबरोबर काम करतो आहे. ज्याला CSR ॲक्टिव्हिटी म्हणलं जातं हे सुद्धा माहिती नव्हतं, तेव्हापासूनचं हे असोसिएशन आहे. आणि आता आनंद या गोष्टीचा आहे की जसं कंपनी मोठी होती आहे तसे आम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोचवता येते आहे. यावर्षीचा धनादेश हा 2,11,000चा धनादेश आम्हाला देता येतो आहे. आणि हे सर्वस्वी आमच्या सर्व कस्टमर्स आणि आमच्या पूर्ण टीमचं यश आहे असं मला वाटतं. माझा वाटा अगदीच एवढासा आहे त्याच्यातला, पण मला खरंच आनंद होतो आहे. उज्ज्वलाताई परांजपे आणि त्यांच्या पूर्ण टीमला मी इथे स्टेजवरती बोलावते आहे त्यांचा धनादेश घेण्यासाठी. आणि हा धनादेश द्यायला मला अजून 2 लोकांना स्टेजवरती बोलवायची इच्छा आहे. भारतीताई अचरेकर आणि वैभवदादा यांनी पण स्टेजवरती यावं अशी आमची इच्छा आहे. वैभवदादा आणि भारतीताई या दोघांचंही आधी स्वागत करते. दोघांनीही स्टेजवर यावं अशी त्यांना विनंती करते. त्यांचा एक छोटासा सत्कार करायची आमची इच्छा आहे. घरच्यांचं कौतुक नाही का करायचं ताई?
प्रज्वलाताई. मलाही ही अचानक संधी दिलेली आहे कामाक्षी आणि जयदेव ह्या दोघांनी. माझा नेचर केअर आणि बर्वा स्किन ह्याच्याबरोबरचा संबंध जसं तिने म्हणालं तसं खूप जुना आहे. त्याच्या आधीचाही संबंध आहे किंवा विट्यामधलाही आमच्या कामाचा ज्यांना माहिती आहे त्यांना आम्ही किती 30 वर्ष काम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसं करतो हे माहिती आहे. त्यामुळे हा काय म्हणतो हा एक धागा आहे आमच्यामध्ये सहकार्याचा आणि समाजाविषयी असलेल्या प्रेमाचा. तो धागा त्यांनी सतत जागृत ठेवलेला आहे त्यांच्या बाजूनी. आणि माझं एवढंच काम आहे की मी त्या धाग्याला एक रिस्पेक्ट देणं, आदर देणं. तो मला द्यायला जमला ह्याच्यासाठी मला खूप फुलफिलिंग वाटतं, खूप बरं वाटतं. आता आमची नेक्स्ट पिढी पण, नेक्स्ट जनरेशन पण आता कामामध्ये आलेली आहे जी आमच्यामध्ये ट्रेंड झाली आणि आता त्या मुलीच स्वतः काम करतायत. त्यामुळे मला हे पुढे असंच सातत्याने चालू राहील याबद्दलही खूप खात्री वाटते. म्हणून हा मला बोलायला जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. आम्ही एकल पालकांच्या मुलांच्यासाठी काम करतो आणि ह्याच्यामध्येही काही एकल पालक आत्ता ज्यांचे सन्मान झाले ते आहेत. त्यांना माहीत आहे किती कष्ट आणि किती अवघड गोष्टी असतात. आम्हाला त्यांचा धागा हा मानसिकदृष्ट्याही सक्षम करायचा असतो. कारण जी एकल बाई आहे तिचं लक्ष आपल्या मुलांच्या मानसिकतेकडे खूप कमी वेळा त्यांना मिळतो द्यायला. कारण सर्व वेळ हा अर्थार्जन आणि त्यांची जबाबदाऱ्यामध्येच जात असतो. त्यामुळे ह्या मुलांना पाठबळ देणं आणि जसं कामाक्षी म्हणाली तसं प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड मॅरेज, त्याच्यानंतर स्कूल ड्रॉपआउट रेट कमी करणं आणि चाइल्ड लेबर कमी करणं हे आमचे टार्गेट आहे पहिली गोष्ट. आणि ह्या सगळ्याचा एक नंतर परिणाम होत असतो की जो ज्युएनाइल डेलिक्वन्सीमध्ये आपल्याला परिणित झालेला दिसतो तोही प्रिव्हेंट करणं हे आमचं मेजर काम आहे. अशा अनेक मुलं आता आमची बाहेर पडलेली आहेत. इतके वर्ष काम केल्यावर पहिल्या बॅचेस आता बाहेर पडलेल्या आहेत. आम्ही आमच्या मुलांना हा एक नेहमी संदेश देतो की तुमच्यापर्यंत ही मदत कोणीतरी आणून पोचवलेली आहे. जेव्हा तुम्ही सक्षम व्हाल तेव्हा तुमचं काम आहे की तुम्ही किमान एका मुलाला तरी स्पॉन्सर कराल किंवा एका मुलाला तरी त्याची जबाबदारी घेऊन ते 12वी पर्यंत पूर्ण शिक्षण करता इतकी जबाबदारी घ्याल. तर आमच्या सुदैवाने आता आमची मुलंही अशी तयार झालेली आहेत की जी स्पॉन्सर करतात. सध्या ती दुसऱ्या एका मुलाला मदत करायला लागली. अगदी जरी आपण खूप मुलांना 5,000च्या 7,000 10,000च्या वर मदत केली त्यातल्या 1% मुलांनी जरी ही मदत आमच्यापर्यंत परत आणली तरी आम्हाला खूप मानसिक समाधान मिळतं आणि पाठबळ मिळतं की आपण हे काम सतत करत राहू. मला बोलण्याची संधी दिली ते संपूर्ण बर्वे कुटुंबियांचं मी आभार मानते. भारती त्यांच्या गाण्याची तर मी वेडीच आहे आणि अरुण पण इथे आज आहे. त्यामुळे सर्व विट्यामधल्या नागरिकांचे मनापासून आभार आणि बर्वे फॅमिलीचे पण आभार. ममता सिंधुताई सपकाळ यांची सन्मती बालनिकेतन यासाठी सुद्धा आपण निधीचा चेक देतो आहोत. तर मी विनंती करते जयदेव आणि बाबा. हा जो चेक प्रदान करण्यात आला त्याची रक्कम 51,000 अशी आपण ठेवली होती. आणि उत्तरोत्तर मला वाटतं पुन्हा देखील या संस्थांपर्यंत अशीच मदत पोचवण्यासाठी परमेश्वरांनी भरपूर बळ आम्हाला द्यावं एवढीच मी इच्छा जाहीर करते. की कुठे जर आम्ही कमी पडत असो तर तो वरचा नक्की पाहत असेल आणि त्यांनी त्याचे आशीर्वादाचे हात आमच्या पाठीवरती जर ठेवले तर आम्हालाही काही कमी पडणार नाही आणि आम्हीही पुढे द्यायला काही कमी पडणार नाही. आणि
या कार्यक्रमासाठी आज आपण सगळेजण इथे आला आहात त्याबद्दल मी खरंच मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि या कार्यक्रमाची शोभा ही आपल्या सगळ्यांमुळेच आलेली आहे. मी जरा मध्ये अर्धा मिनिट मागून घेतो. माझ्या प्रास्ताविकामध्ये मी सगळ्यांची ओळख करून दिली, पण आमची सेलिब्रिटी मैत्रीण निवेदिका सुमेधा दातार, मी तिला एक फोन केला की म्हणलं असा असा कार्यक्रम आहे, तर तिचंही सगळ्यांनी मुद्दाम आवर्जून टाळ्या वाजवून कौतुक करा, कारण खूप छान पद्धतीने तिने हा सगळा कार्यक्रम हाताळला आणि तिचंही मी स्वागत करायला विसरलो, सॉरी फॉर दॅट. आणि यानंतर प्रमुख 2 भाषणं होतील, त्याची अनाउन्समेंट ती करेल. थँक्यू. यानंतर माननीय आमदार सुहास भैया बाबर यांना मी विनंती करते की आपण मनोगत व्यक्त करावं. अशा व्यासपीठांची फारशी आम्हाला सवय नसते. इथं प्रत्येक कार्यक्रम वेळेत चालू आहे आणि राजकारणी माणसांची अडचण अशी की वेळेत यायचं, वेळेत जायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं ती कार्यक्रम पत्रिका मी वाचत होतो, त्यांनी माझ्या नावापुढं 15 मिनिट लिहिले. ती दुसरी अडचण अशी की इतके मोठे एक सेलिब्रिटी तर आहेत, विचारवंत आहेत, खूप चांगलं माझ्यापेक्षा बोलू शकतात. मी कशासाठी बोलायचा हा प्रश्न, कारण राजकीय भाषण करणं मला सोपं असतं, टीका टिप्पणी करणं सोपं असतं. राजकारणी माणसाला कुणाला तरी चांगलं म्हणायचं आहे, एवढं सोपं नसतं आणि ते पण परत 15 मिनिटात. त्यामुळे मी तुमचा फार वेळ घेणार नाही, कारण खरं आज आपण ह्या सगळ्या मंडळींचं ऐकायला पाहिजे असं मानणारे मी कार्यकर्ता आहे. नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित नेचर केअर सन्मान 2026 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही महिला शेतकऱ्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्येष्ठ समाजसेविका ममताताई सिंधुताई सपकाळ, कृषीतज्ञ डॉक्टर आशिष वेले साहेब, श्री अरुण नाईक साहेब, कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आमचे महाराष्ट्र आदरणीय बाबा बर्वे. माणूस कितीही मोठा असला तर त्याचं मोठेपण कसं दिसतं. भारतीताई आचरेकर खाली बसल्या होत्या आणि मला ते सारखं मनाला असं खतखतच होतं की आपण वर बसलो आहे आणि भारतीताई खाली बसलीत. खरं तुमचं कौतुक आहे. वैभव दादा, तुम्ही सुद्धा खाली बसला होता. कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सहकारी मित्र आदरणीय जयदेव बर्वे, आदरणीय कामाक्षी बर्वे, कार्यक्रमासाठी ज्यांना आपण पुरस्कारानं सन्मानित करतोय ते सगळ्या माझ्या महिला शेतकरी, कार्यक्रमासाठी उपस्थित नेचर केअर फर्टिलायझरचे सगळे सहकारी, बर्वे कुटुंबावरती प्रेम करणारे त्यांचे सगळे स्नेही, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, 15 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक कार्यक्रम केले. अनेकदा महिलांचा सन्मान करण्याचा सुद्धा प्रसंग मला बऱ्याचदा मिळाला होता. पण मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानेन की अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाला मला तुम्ही या निमित्तानं निमंत्रित केलं आहे. कारण ह्या 15-18 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये महिला शेतकऱ्यांना सन्मान करण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे मी तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. माझी इच्छाही अशीच होती की माझ्या बोलण्यापेक्षा ज्यांनी ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काही अचिव्हमेंट केले, ज्यांना तुम्ही पुरस्कार देताय, त्या पुरस्कर्त्या महिलांनी माझ्यापेक्षा बोलावं असं खरं माझी इच्छा होती. पण आता हरकत नाही, तुम्ही प्रमुख पाहुणा केला आहे, तर त्यामुळं मी अगदी साहेब तुमच्यासारखं मोजून मला सांगता येणार नाही, पण किती मिनटं, 10 मिनिट 12 मिनिट चालेल ना, 15चे 16 झाली तरी सुद्धा काही हरकत नसेल असं मी माझी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. मी फार कमी 2-3 गोष्टीवरतीच बोलणार आहे. कारण मागच्या कार्यक्रमाला माझे वडील कार्यक्रमाला उपस्थित होते. म्हणजे बाबांनी मगाशी आलेल्या त्यांची आठवण केली की एका कार्यक्रमाला भाऊ या ठिकाणी उपस्थित होते. आज मी या कार्यक्रमाला उपस्थित झालो आहे. मी कार्यक्रमाला येत असताना निमंत्रण स्वीकारायचा कार्यक्रम असं होतं की शेतकरी हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. माझ्या वडिलांच्या घराचं नाव सुद्धा शेतकरी आहे. घराचं नाव शेतकरी आहे म्हणून माझ्या गावामध्ये गाव आहे. माझ्या वडिलांचं अख्खं आयुष्य ह्या शेतीवरती, ह्या शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये, किंबहुना माझा स्वतःचा व्यवसाय होण्यापूर्वी सुद्धा मी व्यवसायामध्ये शेती म्हणूनच लायचो. आणि
शेतकऱ्यांच्या विषयी प्रचंड आस्था. माझ्या वडिलांनी त्यांचं अख्खं आयुष्य, राजकीय आयुष्य या शेतीवरती घालवल्यामुळं प्रचंड मला या ठिकाणी मुळात हा कार्यक्रम शेतकऱ्यांचा असल्यामुळे, त्यात महिला शेतकऱ्यांचा असल्यामुळं मी ते निमंत्रण स्वीकारलं आणि तडक कार्यक्रमाला येण्याचा निर्णय घेतला होता. मी 2 गोष्टींच्यावरती फक्त बोलणार आहे. म्हणजे एक, मला बर्वे कुटुंबाच्यावरती काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे, आणि जे पाहुणे इथं आलेत ते पाहुण्यांना काही गोष्टी, म्हणजे मी ते बोलणार नव्हतो पण मला बाबांनी ती आठवण करून दिली. बाबा म्हणाले की हे सगळं ज्यावेळेला आम्ही उभा करत होतो त्यावेळेला या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा तुझ्या वडिलांचा. म्हणजे तो कसा काय, तर ह्या दुष्काळी भागाला पाणी आणून देणारा माणूस तुझे वडील होते, त्यांनी ती आठवण करून दिली. म्हणून मी फक्त काही अगदी थोडक्या शब्दामध्ये मी माझं त्या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम सांगतो. हे सगळ्या पाहुण्यांना माहीत असणं महत्त्वाचं आहे की हा बर्वेंचा सगळा डोलार उभा राहतोय. आमच्या भागातलं शेतीची अशी परिस्थिती होती की या ठिकाणी शेती करणं फार दुरापस्त आवश्यक म्हणजे गोष्ट होती. आयुष्यभर दुष्काळामध्ये काढलेला आमचा मतदारसंघ होता, अख्खा तालुका होता. पिण्याचं पाणी सुद्धा, माझे वडील 1980 साली पंचायत समितीचे सभापती होते, त्यावेळेला पिण्याचं पाणी आम्ही टँकरनं देत होतो. आणि ताई 2012ला त्यांचा मुलगा म्हणजे मी परत सभापती झालो आणि मीही पिण्याचं पाणी टँकरनंच देत होतो. आणि इथं शेती करायची. आणि बर्वेंचं कुटुंबाचं सगळ्यात महत्त्वाचं काय की तसं एखाद्या जुन्या परंपरेला छेद देऊन परत एखादं नवं कौशल्य आत्मसात करून किंबहुना ते काम करणं ही खूप कौशल्याची गोष्ट आहे. म्हणजे तसं मी काय कोणाला कमी लेखतोय असं नाही, पण ब्राह्मण समाजामध्ये शेती करण्याची परंपरा तशी फार कमी आहे. पण खऱ्या अर्थानं बाबांनी ह्या मतदारसंघाला एक नवं दालन दिलं. इतक्या त्या शेतीमध्ये प्रयोग झाले, त्यांना शेतीची प्रचंड आवड होती. ते शेती करत असताना सुद्धा ज्या भागामध्ये पिण्याचं पाणी नाही अशा ठिकाणी शेती करणं हे खूप अवघड काम होतं. त्याहीपेक्षा अवघड काय काम होतं तर या भागामध्ये खताचा कारखाना चालू करायचा. आता पिण्याचं पाणी नाही, तिथं खताचा कारखाना टाकायचा आणि खत विकायचं कोणाला, हा दुसरं अवघड काम होतं. आणि तिसरं अवघड काम असं होतं, तो खताचा कारखाना सेंद्रिय. त्याच्यापेक्षाही अवघड काम बाबांनी त्या ठिकाणी करून दाखवलं. ज्यावेळेला सुरुवात झाली होती त्यावेळेला सगळ्यांना असं वाटत होतं की यात काय घडेल असं काय आम्हाला वाटत नाही. पण आज इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला आम्ही पेपरमध्ये वाचतो, फेसबुक पोस्ट बघतो की नेचर केअर फर्टिलायझर्सचा कंटेनर ज्यावेळेला एक्सपोर्ट होतो त्याच्यासारखं समाधान आम्हाला या ठिकाणी काय निश्चित असणार नाही. आणि ते माझ्या दृष्टीनं मी एक विटेकर नागरिक म्हणून त्याचा खूप मोठा अभिमान मला या निमित्तानं 100% बर्वे. म्हणजे आम्ही तुम्हाला ताई मुद्दाम सांगतो की आशिया खंडातली सगळ्यात मोठी लिफ्ट इरिगेशन स्कीम आमच्या मतदारसंघासाठी. म्हणजे इथून 100 किलोमीटर लांब असलेल्या कृष्णामाईचं पाणी या घाटमाथ्यावरती यावं हे स्वप्न 1992 साली माझ्या वडिलांनी बघितलं होतं. ते आज पूर्णत्वास जात आहे. आणि आज 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र, जवळपास 6 ते 7 तालुके, ज्या तालुक्यांना दुष्काळी तालुका म्हणून जो कलंक होता आयुष्यभरासाठी तो पुसला गेला. आज आमच्या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ऊसाची शेती आहे, डाळिंब आहे, द्राक्ष आहेत. तुम्हाला मी द्राक्षाचा मुद्दाम सांगतो. मगाशी एका माझ्या भगिनीला सत्कार करत असताना, पुरस्कार देत असताना, त्यांचं गाव पळशी आहे. माझ्या तालुक्यामध्ये पळशी नावाचं एक गाव आहे आणि त्या पळशीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती द्राक्षाचं उत्पन्न होतं. 100% एक्सपोर्ट करणारं गाव पळशी आहे. नाशिक हे द्राक्ष उत्पादन करताना क्वांटिटी खूप असते त्यांची, पण क्वालिटी जी असते ती माझ्या पळशीमध्ये असते. एक्सपोर्टचा दर तिथं ठरतो आणि तो दर नाशिकला लागू होतो. आता हळूहळू आम्ही पॅटर्न बदलत चाललो आहे. डाळिंबावरती अवलंबून आम्ही तुम्हाला पटणाने ड्रॅगन फ्रूट आता आमचं उत्पन्नाचं नवं साधन आहे. मगाशी रायगडच्या माझ्या भगिनी भाषण करत असताना तुम्हाला एक धोक्याची घंटा सांगतो, आंबा आता आम्ही पिकवायला लागलोय. कोकणातला ताईंना माझी विनंती आहे की आम्ही आता इतकं सदन व्हायला लागलोय. कारण एक आहे, पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं एक वैशिष्ट्य आहे. मगाशी प्रत्येक भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विषय झाला. कोणीतरी सांगितलं की पुरुष आत्महत्या करतो, स्त्री आत्महत्या करत नाही. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी कधी आत्महत्या करत नाही. त्याला जे संघर्ष करावा लागेल, जे नवं करावं लागेल, तो सगळे प्रयोग करत राहतो आणि स्वतःच्या शेतीतनं उत्पन्न घेऊन
त्यातून मार्ग कसा काढायचा आहे तर जातीवंत उदाहरण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र शेतकरी. मी कुठल्या महाराष्ट्रातल्या बाकी लोकांना नावं ठेवते असं नाही, पण ती ताकद, ती क्षमता मात्र आमच्या ह्या पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं त्या पाण्याचा परिणाम इतका प्रचंड झाला आहे की आज ज्या भागामध्ये दुष्काळ आहे बघा, आता इतकी प्रचंड सुबत्ता आहे. मी एक गाव तुम्हाला सांगतो फक्त, माझ्या गाव मतदारसंघामध्ये भाळवणी नावाचे एक गाव आहे. यावर्षी ऊसाचे तिथल्या सर्व सेवा विकास सोसायटीमध्ये जमा झालेले ऊसाचे पैसे 35 कोटी रुपये आहेत. पाणी काय कमी करू शकतं, शेती काय कमी करू शकतं याचं उत्कृष्ट. मी आमच्यात एक आटपाडी तालुक्यामध्ये खांजोडवाडी नावाचं गाव आहे, शरद पवार साहेब बघायला आले की असं काय डाळिंबामध्ये प्रयोग करतायत की जिथं लहानातला लहान शेतकरी हा किमान 50 लाख रुपये वर्षाला मिळवतो आणि मोठा शेतकरी 4 कोटी 5 कोटी. पवार साहेब बघायला आले होते. तुम्ही जर त्या गावामध्ये गेला तर त्या गावामध्ये एकही घर तुम्हाला 1000 स्क्वेअर फीटचं दिसणार नाही. 4000 5000 स्क्वेअर फीटचं घर आणि असे टोलेजिंग इमारती की असं वाटतं की तिथे कोणतरी इंडस्ट्रीज राहतात. अशी आमची शेतकरी मंडळी या ठिकाणी राहतात. खरं एकदा ह्या सगळ्या लोकांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांना कुठेतरी प्रेरणा मिळावी म्हणून जर आपण त्या ठिकाणी नेऊ शकलो तर निश्चितपणे एक चांगलं काम त्या निमित्तानं होईल. मी बर्वे कुटुंबाच्या बाबतीत मला काय या ठिकाणी मला बोलायचं आहे. या शहराच्या जडणघडणमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे मी खाली बसलो, आता पंत काका आमचे खाली बसलेत, माझ्यापेक्षा कैक पटीने त्यांना ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत. पण त्यांच्या कुटुंबाचे म्हणजे जयदेवरावांच्या आजोबांच्या पासून म्हणजे ह्या शहराला पहिल्यांदा लाईट देणारी जी पॉवर हाऊस म्हणून संस्था होती त्याच्या स्थापनेमध्ये ह्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. महात्मा गांधी विद्या मंदिर शाळा पहिली स्थापन करत असताना त्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे. विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक स्थापन करत असताना तुमचा खूप मोठा वाटा आहे. याहीपेक्षा या कुटुंबानं पूर्वीपासून आत्तापर्यंत या शहराला कसलीही सांस्कृतिक ओळख नव्हती ती देण्याचं काम ह्या कुटुंबानं केलं आहे. म्हणजे ते नाटक असेल, कार्यक्रम असतील किंवा असे चांगले कार्यक्रम, आमच्यात अशा कार्यक्रमांना लोक येणं एखादा त्याला कंपल्सरी तांबडा पांढरा, मग अशी कोणीतरी आठवण केली होती, अशी सगळी व्यवस्था केली तर आमच्याकडे गर्दी होण्याची शक्यता असते. पण इतके दर्जेदार कार्यक्रम हा कुटुंब करतोय. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा वाटा आहे. आज अनेक लोकांना ते रोजगार देण्याचा प्रयत्न करतायत. विषमुक्त शेतीसाठी खूप मोठं योगदान त्या कुटुंबाने देण्याचा प्रयत्न केला. आज त्यांची कन्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये तिनं देशाचं नाव काढलं टेबल टेनिसमध्ये. कौतुक आहे तिचं. तुम्ही आज शेती करायला बर्वे कुटुंब तुम्हाला प्रोत्साहित करतंय. माझ्या माता भगिनींना सगळ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं की तुम्ही शेती केली पाहिजे, हे केलं पाहिजे. दिवसभर उन्हात राबल्यानंतर जर स्किन खराब झाली तर ती रिपेअर कशी करायची याची सुद्धा व्यवस्था करून ठेवली. म्हणजे व्यवसाय करत असताना सुद्धा हे पूरक व्यवसाय असावा असं सांगत असतात. पण हे सगळं काम इतक्या सुंदर पद्धतीनं हे बर्वे कुटुंब खूप चांगल्या पद्धतीने करतं. एक आठवण मला बाबांची तुम्हाला निश्चित सांगायची आहे की तसं राष्ट्रीय स्वयंसंघाच्या मुशीमध्ये वाढलेलं कुटुंब आहे. अत्यंत आढळ निष्ठा त्यांच्या RSS वरती आहे. त्याच पद्धतीनं काम करणारे कुटुंब आहे. पण त्यांची आयुष्यभराची मैत्री होती ती विलासराव देशमुख साहेबांच्या बरोबर होती. काँग्रेसचे मुख्यमंत्री ज्यावेळेला ते झाले ते क्लासमेट होते. माझ्या मते हॉस्टेलला तुम्ही दोघं एकत्र होता, रूममेट होते दोघंजण. आणि CM झाल्यानंतर बाबा त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी एक सोन्याची चेन त्यांना देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ती घेतली नाही. आणि विलासराव देशमुख साहेबांनी असं सांगितलं, मी जरूर घेईन, पण तुमच्या घरी ज्यावेळेला येईन त्यावेळेला मी ते चेन नक्की निश्चितपणे घेईन. RSSचा माणूस, काँग्रेसचा मुख्यमंत्री, आणि ते इथं आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा बाबांच्या घरी गेले, ती चेन त्यांनी स्वीकारली. आता जयदेव आणि माझ्यात वयाचा फरक आहे, पण आम्ही पण दोघं मित्र आहे. आता जयदेवराव मी काय मुख्यमंत्री नाही होऊ शकत, आमदार मात्र झालोय. त्यामुळे जशी त्या पिढीनं मैत्री जपली तशी मैत्री जपण्याचा प्रसंग आता आपल्या दोघांच्या वरती आहे. गमतीचा भाग सोडला
तर हे सांगण्याचं मला एवढंच म्हणे, मी काय ॲब्सोल्यूट काय मागणारा कार्यकर्ता नाही, पण एका विचारधारेशी एकनिष्ठ असताना आपला मित्र कुठल्या पक्षात आहे किंवा कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या धर्माचा, ही कधीही न बाळगता या कुटुंबानं अत्यंत प्रामाणिकपणे ह्या शहराची, ह्या समाजाची काही ना काहीतरी देणं लागतो म्हणून इतक्या निष्ठेनं काम करण्याचा या निमित्तानं प्रयत्न केला आहे. मी कार्यक्रमाला ज्यावेळेला निमंत्रण स्वीकारलं त्यावेळेला येणार आहे कोण म्हणलं, कारण बर्वेंचा कार्यक्रम आणि सेलिब्रिटी नाही, कारण मी ते सगळा अभ्यास करत होतो. कारण तुम्ही ABP माझाला माझा कट्टा लागण्यापूर्वी पहिल्यांदा बर्वाची ॲड येते आणि त्यात सगळ्या सेलिब्रिटी असतात, इतके जवळचे संबंध आहेत. मी म्हटलं कोण सेलिब्रिटी येणार आहे, तर ममताताई तुम्हाला त्यांनी कार्यक्रमाला आणलं आणि मला खूप आनंद झाला. कारण सिंधुताई ही अशी सेलिब्रिटी होती की तिनं महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुठल्याही सेलिब्रिटीनं काम केलं नाही असं काम त्यांनी केलं. आणि याची मला जाणीव कधी झाली, आई वडील नसणं, म्हणजे खरं व्यक्तिगत बोलायला नाही पाहिजे, आई वडील नसणं ह्याच्यासारखं दुःख या जगामध्ये काही नसतं. आम्हाला कधी जाणीव नव्हती या गोष्टीची, पण ज्यावेळेला माझे आई वडील गेले त्यावेळेला मला कळालं की आई वडिलांच्या शिवाय जगणं हे इतकं बेकार जीवन असतं की तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. तुम्हाला मुलं असू द्यात, बायको असू द्यात, भाऊ असू द्यात, पण आई आणि वडील नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे असं कारण मी ते जवळून आता मी त्यातनं त्या सगळ्या प्रक्रियेतनं जातोय. पण मला जगण्याची एक उर्मी कधी मिळाली, हे सगळं सोसत असताना काही दिवसापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये एका मेंढर राखणाऱ्या माणसाचा मला फोन आला की बाळ रडते म्हणला एका त्या सिमेंटच्या पाईपमध्ये. मी त्यांना फोन केला, मी पोलिसांना फोन केला, काय बघा म्हटलं आणि लगेच हे करा. पोलीस गेले म्हणले मुलगी आहे, म्हणलं सिव्हिल हॉस्पिटलला न्या, मी ती व्यवस्था करतो. सिव्हिल हॉस्पिटलला गेले, तिथं मुलगी ती ॲडमिट केली. मला राहवलं नाही, मी माझ्या बायकोला पाठवून दिलं, म्हणलं जा तिला दुपटं कपडे काय लागेल ते घ्या आणि तिला भेटून ये. मी तेव्हा अधिवेशनमध्ये होतो. मी आलो तेव्हा तिचं शिफ्टिंग झालं होतं एका अनाथ आश्रममध्ये आणि मी तिथल्या सिव्हिल सर्जनला अशी विनंती केली की माझी अशी इच्छा आहे की आमच्या घरात कोण मुलगी नाही, माझ्या आईची फार इच्छा होती की मुलगी आपल्या कुटुंबामध्ये असावी. मला काय ॲडॉप्शन तिचं करता येणार नाही, पण तिला लागणारी सगळी व्यवस्था मी करू शकतो. तर सिव्हिल सर्जननी ज्या अनाथ आश्रममध्ये आहे तिथं त्यांना विनंती केली, म्हणलं मी खर्च तिचा उचलतो, तिला लागणारे आत्ता सगळे कपडे, तिला जर तिचं ॲडॉप्शन नाही झालं तर तिचं शिक्षण, तरी ॲडॉप्शन नाही झालं तरी लग्न सगळं माझं मी बघतो म्हटलं. त्यांनी त्याला होकार दिला. मी ज्या दिवशी त्या अनाथ आश्रममध्ये गेलो आणि तिथं बसलेली ज्यावेळेला सगळी लहान मुलं बघितली आणि मी खाली उतरलो, गाडीत बसल्यानंतर मी एवढाच विचार केला, किमान 42 वर्षापर्यंत मला माझे आईवडील बरोबर होते, ह्या मुलांनी पाहिलं सुद्धा नाही आईवडिलांना. मग ती जर जगत असतील तर माझं कर्तव्य आहे की मी ह्यातनं बाहेर पडलो पाहिजे आणि जगलं पाहिजे. अशा लोकांना सांभाळण्याचं काम तुमच्या मातेने केलं होतं, जे आयुष्यभर कधी कोणी विसरू शकणार नाही. आणि मग आता ममताताई कवयित्री आहेत, गझल खूप त्यांच्या, आता गझल असं म्हणलं जातं की गझल हे वेदनेचं व्यक्त करण्यासाठी गझल गायली जाते. पण आमचा दोष आहे ना, आम्ही काय लक्षात ठेवलं, कसा धरावा नेम तुझ्यावरती आणि कसा करावा क्लेम तुझ्यावर. मी 2दा-3दा खात्री केली, म्हणून तुम्हीच म्हटले ना, तर म्हणले हो. आता माझी अडचण अशी आहे की आम्ही कधी नेम धरला नाही आणि आमच्यावरही कोणी क्लेम केला नाही. फक्त राजकीय माणसाचं झालंय काय, त्या साऊथ इंडियनच्या पिक्चरनी आमदार आणि आमदारांची मुलं एवढी बदनाम केलेत की असं विश्वास बसत नाही कोणावर. त्यामुळे तो प्रसंग काय फारसा आमच्यावरती नाही, तर मी फारसा तुमचा वेळ घेणार नाही. अत्यंत चांगला कार्यक्रम, कारण मी जिल्हा परिषदला काम करत असताना कृषी पशुसंवर्धन विभागाला मी काम केलेला कार्यकर्ता आहे, शेतीवरती प्रचंड निष्ठा असलेला मी कार्यकर्ता आहे. माझ्या मतदारसंघामध्ये कुठलाही उद्योग व्यवसाय नाही, पण शेतीमुळं ह्या मतदारसंघाचं रूप पालटतं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. असंच काम तुमच्या माध्यमातून ह्या ठिकाणी घडावं अशी एक माफक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. ज्या माझ्या माता भगिनींना पुरस्कार मिळाला आहे त्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. वैभवदादा, एकच माझी विनंती आहे की तुम्ही कार्यक्रमाचा शेवट आई कविता म्हणून करावी, फक्त माझी इच्छा आहे तेवढी करावी अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता यानंतर माननीय ममताताईंना विनंती करते की आपण मनोगत व्यक्त करावं.
सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार भैयासाहेब, नमस्कार. आदरणीय बाबा, आदरणीय भारतीताई, आदरणीय कामाक्षी वहिनी, जयदादा, वेल्लेसाहेब, नाईकसाहेब आणि उपस्थित मान्यवर, आज इथे ज्यांचा सन्मान झाला ते सगळे सन्मानार्थी, माझ्या भगिनी आणि आपल्या सगळ्यांना मी ममता सिंधुताई सपकाळ, पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांची कन्या, नमस्कार करते, वंदन करते. खरं सांगते, जेव्हा मला पहिल्यांदा कळालं की मला विट्याला यायचं आहे, विटा हे गाव, एक माझी सुप्त इच्छा या ठिकाणी पूर्ण झाली. कसं ते सांगते. माझ्या आईचे इथे 2-3 कार्यक्रम झालेत. आम्ही जयदादांनी आमचं बोलणंही झालं त्यावर की ग्रामीण साहित्य संमेलनाच्या वेळेस माई आल्या होत्या, त्याआधीही 2 कार्यक्रम झाले होते आणि इथले कार्यक्रम करून जेव्हा आई आली होती घरी, तेव्हा तिचं आणि माझं बोलणं झालं होतं. आणि त्या बोलण्यात तिने सांगितलं की मी विट्याला जाऊन आले. मी तिला विचारलेलं की या गावाचं नाव विटा का आहे. म्हणजे थोडंसं आश्चर्य वाटलेलं की विटा का. म्हटलं आई तिथं विटा खूप बनतात का, म्हणजे असू शकतं ना की तिथे काहीतरी प्रसिद्ध आहे म्हणून त्या गावाचं नाव ते आहे. आई मला गमतीने म्हणालेली की हो तिथे विटा बनतात, पण सोन्याच्या विटा बनतात. मला फार गंमत वाटलेली तेव्हा आणि कुठेतरी इच्छा होती की या ठिकाणी मी जायला हवं. मुळात ज्या ज्या ठिकाणी माझी आई गेली आहे, ज्या लोकांना ती भेटली आहे, ज्यांच्याशी बोलली आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर, त्या लोकांना भेटल्यानंतर, त्यांच्याशी बोलल्यानंतर मला पुन्हा एकदा आई भेटल्यासारखं वाटतं, म्हणून मी आवर्जून तिथे जात असते. जेव्हा जयदादा मला म्हणाले की ममताताई आपल्याला विट्याला एक कार्यक्रम घ्यायचा आहे, पुरस्कार सोहळा आहे, युनोने हे वर्ष 2026 जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून डिक्लेअर केलेलं आहे आणि त्या निमित्ताने आपण अल्पभूधारक असलेल्या ज्या भगिनी फक्त शेती हा व्यवसाय करतायत किंवा शेतीशी पूरक असे व्यवसाय करतायत, त्यांना आपण सन्मानित करत आहोत आणि त्यासाठी तू यावंस असं मला फार वाटतं. मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, मी हो म्हणाले आणि काल रात्री विट्याला आले. मुळात जेव्हा मला दादांनी ह्या सन्मानार्थी जे आजचे पुरस्कारार्थी आहेत त्यांच्याविषयी सांगितलं होतं, तेव्हा सगळ्यात आधी त्यांनी हेच सांगितलं होतं की ह्या सगळ्या भगिनी, ह्या सगळ्या महिला अल्पभूधारक आहेत आणि त्यांनी कष्टातून शेती फुलवली आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवलेलं आहे आणि असे 77 अर्ज आपल्यापर्यंत आले होते. त्या 77 अर्जांमधनं आपण 30 फायनलिस्ट केले, त्यानंतर 22 फायनलिस्ट झाले. बऱ्याचशा प्रोसेस झाल्यानंतर 6 निवडले गेले, 6 नंतर त्याचे 8 झाले आणि 8 नंतर त्याचे 11 झाले. हे मी सगळं आज सकाळपासून ऐकते आहे. खूप समाधानाची, आनंदाची गोष्ट आहे ही. मला तर वाटतं की जी 77 नावं आली होती ते सगळेच सन्मानार्थी आहेत, ते सगळेच पुरस्कारार्थी आहेत. फक्त त्यांची निवड होऊ शकली नाही, कारण प्रत्येक ठिकाणी शेवटी एक निकष लागलेला असतो आणि तो निकष आपल्याला पाळावा लागतो. इथे पुष्कळ जमीन आणि बक्कळ पैसा हा निकष नव्हता. इथे कष्ट होते, नवनवीन कल्पनांची अंमलबजावणी होती आणि एका ताईंच्या एव्हीमध्ये पाहिलं आणि आम्ही दुपारी पण ह्या विषयावर बोललो. अनिरुद्ध दादांनी मला सांगितलं होतं तेव्हा की स्मशाना शेजारच्या 20 गुंठा जागा ही भाडेतत्वाने घेऊन त्यांनी आधी शेती केली. तिथे भाजीपाला पिकवला आणि त्यानंतर आज त्यांची 2 एकर स्वतःची जमीन आहे. हा खूप मोठा प्रवास असतो. मी तुमच्यातल्या प्रत्येकीची जेव्हा एव्ही बघत होते, तुमचे कष्ट जेव्हा जवळून बघत होते, कानाला एक स्कार्फ बांधून तुम्हाला शेतीत राबताना बघत होते, मी मनातल्या मनात डॉक्टर ताईंना 10 वेळा दंडवत घातलेत.
की 20 वर्ष तुम्ही डॉक्टरकीच्या पेशामध्ये असता आणि अचानक एखादी कलाटणी मिळते आणि तुम्ही तो व्यवसाय सोडून तुम्ही शेतीसारख्या व्यवसायामध्ये येता, हे खूप प्रेरणादायी आहे, हे खूप उल्लेखनीय आहे. आणि या सगळ्या माता भगिनींचा आपण जेव्हा सन्मान करताय, आपण जेव्हा त्यांना पुरस्कृत करताय, तेव्हा ही पुढील काळासाठी अतिशय उल्लेखनीय गोष्ट राहणार आहे. इथून पुढे असे सत्कार सोहळे सुरू होतील, इथून पुढे ह्या सोहळ्याची कॉपी केली जाईल, पण ह्याचा आनंद आहे की त्याचं पेटंट आपल्याकडे राहील. हे खूप छान आहे. मी तुम्हाला बघत असताना, म्हणजे ज्यांना सन्मान मिळालेले आहेत, मला माझी आई तुकड्या तुकड्यात दिसत होती. मला कुठलीही कष्ट करणारी महिला, जिने अडचणींवर मात केली आहे, जिने प्रतिकूलतेवर मात केली आहे, जी खचली नाही, जिने लढायचं थांबवलं नाही, अशा प्रत्येक महिलेमध्ये माझी आई मला दिसते. आणि असंही बोललं तर काही अतिशयोक्ती होणार नाही की तुमचा DNA आणि माझ्या आईचा DNA म्हणजे माझाही DNA एकच असला पाहिजे, त्याशिवाय ह्या उर्मी जाग्या होत नाहीत. मुळात माझी आई, तिचा प्रवास सगळ्यांना माहिती आहे की तिच्यावर आलेला मूवी, तिच्यावर आलेली सिरियल, तिने स्वतः लिहिलेलं आत्मचरित्र, सोशल मीडियावर असलेले असंख्य व्हिडिओज, माझी आई सगळ्यांना माहिती आहे. आणि आज मला आवर्जून ज्या गोष्टींची आठवण येते त्या मी तुमच्याशी शेअर करते आज. की माझी आई कायम सांगायची की फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर वेदना सहन करायला शिका, कारण काट्यांना बोचणं माहिती असतं, वेदना कळत नसतात. तुमची ही वाट नक्कीच काटेरी असणार आहे. तशा पुढे जाऊन एक पायरी पुढे जाऊन ती सांगायची की तुम्ही तुमचे पाय इतके मजबूत करा, इतके घट्ट करा की एक दिवस हे काटे तुम्हाला म्हणतील की हम झुकता है, आप चलना सीखो. ही पुढची पायरी होती. आणि त्याही पुढची पायरी आईने मला सांगितलेली की दरवेळी ममता संकटावर मातच करायला हवी असं काही नाही. कधी कधी संकटाला वळसा घालूनही पुढे जाता येतं. आज तुमच्या सगळ्यांचे एबी बघताना मला कळत होतं की कुणाची वाट काटेरी आहे, कुणाचे पाय घट्ट आहेत, कुणाचं स्वागत काटे स्वतः करत आहेत आणि कोण संकटाला वळसा घालून पुढे गेलेलं आहे. माझ्या आईने हे सांगून ठेवलं, तिचं जगून झालं होतं, पण त्याची प्रतिरूपं आज मला तुमच्या सगळ्यांमध्ये दिसत होती. त्यासाठी मी तुमचे आभार मानायला हवे की पुन्हा एकदा मला माझी आई तुकड्या तुकड्यामध्ये दिसली. कसं असतं ना की कुठल्याही कार्यक्रमामध्ये सुरुवातीच्या प्रास्ताविकापासून शेवटून दुसऱ्या मनोगतापर्यंत इतकं काही बोलून झालेलं असतं की बोलायला काही शिल्लकच राहत नाही. म्हणजे ह्यातले बरेचसे मुद्दे मी घेणार होते, पण आता ते घेण्यात काही पॉईंट नाही आहे. ते घेण्यात काही पॉईंट नाही आहे. सगळ्यांचं सगळं बोलून झालेलं आहे. मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही फार भाग्यवान आहात. ज्यांचे आज इथे सन्मान झालेत, ज्यांना आज पुरस्कार मिळाले, तुम्ही फार फार भाग्यवान आहात, कारण तुमची दखल या कुटुंबाने घेतलेली आहे. तुम्हाला त्यांनी समोर आणलेलं आहे. आणि मला माझ्या आईचा प्रवास आठवतो की माझ्या आईवर जेव्हा मूव्ही आला मी सिंधुताई सपकाळ, तो 2010मध्ये आला, पण त्याच्या आधीचा प्रवास मी पाहिला आहे. एकटीच उठायची आणि चालू लागायचीच म्हणणार मी, कारण तेव्हा तिच्याकडे पुरेसे पैसेही नसायचे. त्यामुळे जिथे रिक्षा होईल तिथे रिक्षा, जिथे बस होईल तिथे बस, लालपरी असू देत किंवा मग महाराष्ट्र एक्सप्रेस, तिने सगळीकडे जो प्रवास केला आहे, तिने त्या काळात ज्या संस्था उभ्या केल्या, कुणी मागे उभं असो, पुढून कुठून मदत येईल ना येईल, पण ती कायम चालत राहिली, अखंड चालत राहिली. आज तुमच्या मागे जेव्हा अशी ताकद उभी राहते, तुमचा उल्लेख आवर्जून सगळ्यांच्या समोर होतो, तुम्हाला सन्मानित केलं जातं. मी पुन्हा एकदा म्हणेन की तुम्ही फार 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 भाग्यवान आहात की अशी ताकद तुमच्या पाठीशी आहे. मी त्यांची प्रतिनिधी म्हणून तुमचे आभार मानते, त्यासाठी फार 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 आभार त्यासाठी. आता शेवटाकडे येते. मी आज सकाळी अनिरुद्ध दादांसोबत तुमच्या शेताकडे गेले होते. आम्ही पुण्या मुंबईकडची माणसं अशी हिरवं काही दिसलं की हरखून जातो. आम्हाला फक्त सिमेंटची जंगलं दिसतात,
घरं घरं घरं, इमारती इमारती इमारती, उंच इमारती, कमी उंच इमारती, परत उंच इमारती, आम्हाला हिरवळ दिसतच नाही. आज जेव्हा त्या शेताकडे गेले, ती आंब्याने लगडलेली बाग बघितली, तुमचं सगळं काम बघितलं, म्हणजे फर्टिलायझरच्या कंपनीमध्ये सुद्धा मी गेले होते, ते सगळं बघितल्यानंतर आणि ह्या सगळ्या मागची पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर मी सर्वप्रथम तर बाबांना मनातल्या मनात दंडवत घातलेत. बाबा, 1976 साली पुण्यातल्या NCL सारख्या ठिकाणचा जॉब सोडून तुम्ही इथे येता आणि जे 30 एकराचं माळरान आहे, खरं तर 40 एकर, ज्यातलं 10 एकर आता तलावामध्ये गेलं, त्या माळरानावर नंदनवन फुलवता. आणि अशी माणसं ज्यांच्याकडे वेगळी दृष्टी असते, दूरदृष्टी असते, ते वेगळी सृष्टी तयार करतात, यावर माझा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे बाबांचं कार्य, बाबांची नजर, बाबांचा दृष्टिकोन हा एखाद्या दीपस्तंभासारखा असणार आहे. आणि जयदेव दादा, तुम्ही अपडेटेड व्हर्जन आहात, बाबांचं तुम्ही अपडेटेड व्हर्जन आहात, कारण 1996 साली तुम्हीही पुण्यातनं इकडे आलात. हे किती कौतुकास्पद आहे. बरेचदा आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्यापेक्षा थोरली माणसं जे काम करत असतात, त्या कामाचे फायदे तोटे, त्याने झालेला त्रास, त्या कामामागच्या हाल अपेष्टा आपण बघत असतो आणि शक्यतो ते स्वीकारलं जात नाही येणाऱ्या पिढीकडनं. पण मला आता कळालं आहे की 3री पिढीसुद्धा आता या कामासाठी जॉईन होणार आहे. या 3ही पिढ्यांसाठी मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी माझ्या आईनंतर हे सगळं काम जेव्हा सांभाळते आहे, मी समाजकार्याची पदवी घेतली. मी माझ्या आईसोबत गेली 29-30 वर्ष काम करत होते, पण असं कधी वाटलं नव्हतं की हे काम मला माझ्या आईशिवाय पण करावं लागेल. दादा, तुम्ही जेव्हा सांगत होता की आईवडील नसल्यावर काय वाटतं, मी समजू शकते काय वाटतं. माझ्या अवतीभोवती जे जीव आहेत, ज्यांच्यासाठी मी काम करते आहे, तेही आणि मी स्वतःही, ज्यांचे आईवडील नसतात, ते काय फील करतात हे खूप चांगल्या पद्धतीने मी समजू शकते. म्हणून मी खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकते हेही मला माहिती आहे. कारण माझ्या आईने सांगितलं आहे की तुमच्यातल्या उणिवा ही तुमची ताकद झाली पाहिजे. तुमच्या येणाऱ्या अडचणी ह्यांनी तुम्हाला बळ पुरवलं पाहिजे. त्यामुळे जे आपल्याकडे नाही आहे, ते नाही का नाही आहे हा विचार करण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ते आधी बघितलं पाहिजे. त्यामुळे कायम मला ग्लास भरलेला दिसतो, अर्धा भरलेला दिसतो, मला अर्धा रिकामा ग्लास कधीच दिसत नाही. हे माझ्या आईचे संस्कार आहेत. महाराष्ट्रातून पूर्ण 4-5 ठिकाणी आमचं काम चालू आहे. मी अनाथ मुलांसाठी, अनाथ हा शब्द वाईट आहे, मी माझ्या मुलांसाठी काम करते. जवळजवळ 250-300पर्यंत आकडा आहे आता सगळ्या संस्थांमधनं. आणि मी भाकड गायींसाठी काम करते, ज्या गायी सोडून दिलेल्या असतात, ज्या गायींना टाकून दिलं जातं, ज्या गायी कुणीही सांभाळायला तयार होत नाही, अशा 250 गायींचा सांभाळ आम्ही करतो. माझा माई परिवार, मी माई परिवारच म्हणते, माझा माई परिवार, आम्ही सगळे मिळून हे काम करतो आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की जेव्हा कधी तुम्ही पुण्याला याल, आपण सगळेजण, म्हणजे दादांपासून तर बाबांपर्यंत इथे सगळेजण बसून आहेत, तुम्ही सगळ्यांनी एकदा माईंच्या संस्थेला भेट द्यायला हवी. तुमच्या सगळ्यांचं माईंवर खूप प्रेम होतं, माईंविषयी आस्था आहे आजही. कारण इथे भेटणारा प्रत्येकजण मला भेटत असतो, पण त्याच्या डोळ्यामध्ये मला आईविषयीचं प्रेम दिसत असतं. त्यामुळे प्रत्येकाला माझी विनंती आहे की तुम्ही जेव्हा कधी पुण्याला याल, आमच्या संस्थांना जरूर भेट द्या. काय होईल की जर तुम्हाला आमचं काम आवडलं तर तुम्ही आमचं कौतुक कराल, फायदा आमचाच आहे. आणि जर त्यात काही त्रुटी असतील तर आमच्यात सुधारणा होईल, फायदा आमचाच आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने फायदा आमचाच आहे. मी तर आता ह्या कुटुंबाची सदस्य झाली आहे आणि हे कुटुंब माझ्या परिवाराचा भाग झालेला आहे. ही अशी माणसं जेव्हा कुटुंबाशी जोडली जातात, माझ्या माई परिवाराशी जोडली जातात, मला बळ मिळतं, मला ऊर्जा मिळते आणि त्या क्षणी कळतं की कुठला तरी नवीन दरवाजा कामासाठी सुद्धा उघडला जाणार आहे आणि मदतीचे हातसुद्धा अजून नव्याने आपल्यापर्यंत येणार आहेत. आज या ठिकाणी ज्यांचा सन्मान झाला, ज्यांना पुरस्कार मिळाले, त्या सगळ्या मायमाऊल्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करते, तुमचं खूप खूप कौतुक करते. आणि तुमच्या पुढील प्रवासासाठी तुमच्यासारख्याच तुम्ही अजून
तयार करा. तुम्ही आदर्श व्हा. तुम्ही आदर्श आहातच. फक्त अजून 4-4 तुमचं हे वाण पोहोचू दे आणि महिला शेतकरी जी संख्या आहे ती अजून वाढू दे, अशी मी या ठिकाणी प्रार्थना करते. आणि ह्या पुरस्कारासाठी दादा तुम्ही मला बोलवलंत, माझा सन्मान केलात, माझं स्वप्न पूर्ण झालं या शहरात येण्याचं, माझ्या संस्थेला मदत केलीत, यासाठी मी माई परिवारातर्फे आपल्या सगळ्यांचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ओके, ठीक आहे. आज ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सगळ्यांना माझी ही रचना जे काही मी लिहिलं आहे ते समर्पित करते. बघा तुम्हाला आवडते का? की ऊन चढले म्हणू की उतरले म्हणू, ऊन चढले म्हणू की उतरले म्हणू, काय सरले म्हणू, काय उरले म्हणू. ऊन चढले म्हणू की उतरले म्हणू, काय सरले म्हणू, काय उरले म्हणू, काय केल्यावरी चैन पडते मला, काय केल्यावरी चैन पडते मला, आठवू मी तुला की विसरले म्हणू, आठवू मी तुला की विसरले म्हणू. मोहरूनी कधी घाव आलेच तर, मोहरूनी कधी घाव आलेच तर, झाड गुलमोहराचे बहरले म्हणू, झाड गुलमोहराचे बहरले म्हणू. सोबतीने जगू जन्म पुढचा तरी, सोबतीने जगू जन्म पुढचा तरी, आमचे फार आधीच ठरले म्हणू, आमचे फार आधीच ठरले म्हणू. मी आविर्भाव आणू तरी कोणता, मी आविर्भाव आणू तरी कोणता, जिंकले मीच की मीच हरले म्हणू. ऊन चढले म्हणू की उतरले म्हणू, काय सरले म्हणू, काय उरले म्हणू. धन्यवाद. बाबा आमचे, भैयासाहेब, ममताताई माझी अत्यंत जिवलग आणि लाडकी कवयित्री बहीण, मला माते समान असलेल्या भारतीताई आचरेकर आणि माझे 2 जिवलग कुटुंबीय कामाक्षी आणि जयदेव. आमच्या कार्यक्रमाला तुम्ही आज आलात त्याबद्दल तुमचे आभार. मी आमचा अशासाठी म्हणतो की ज्या दिवशी तुमची कामाक्षीची आणि जयदेवशी ओळख होते तेव्हा तुम्ही विट्याचे होऊन जाता. आणि काल आल्यापासून माझ्या लक्षात आलेले की हेही माझंच एक गाव आहे विटा. कळत नकळत गोष्टी घडतात, योग असतात सगळे. आज ज्या माता भगिनींना पुरस्कार मिळालेले आहेत, खरं तर याच्यानंतर काही बोलू नये, पटकन जाऊन जगण्याला भिडावं अशी उर्मी देणारे त्यांचे एव्हीज आपण बघितले की कुठल्या कुठल्या छोट्या गोष्टी आपण तक्रारी करत बसतो. आणि या भगिनींनी कशातनं स्वतःचं आयुष्य उभं केलेलं आहे. त्या ताईने म्हटल्याप्रमाणे कागदावर काळं करणं इतकं सोपं नाही आहे हे जगणं. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कार्याला सलाम आहे. नकळत मलाही 11 पुरस्कार मिळालेत आज ह्या कार्यक्रमात. कारण स्त्री शक्तीसाठी म्हणून लिहिलेलं जे गाणं होतं मी आनंदी गोपाळसाठी, ते 11च्या 11 जणींच्या पुरस्काराच्या वेळी वाजत होतं, याचा मला अभिमान आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या सर्व पुरस्कारांमध्ये आजची संध्याकाळ हा सर्वात मोठा पुरस्कार आणि संस्मरणीय पुरस्कार असेल माझ्यासाठी. कारण लिहिताना आपल्याला कल्पना नसते की कधीतरी या गोष्टीचा इतका चांगला वापरसुद्धा होऊ शकतो. आम्ही कमर्शियल फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो, गाणी लिहित असतो सिच्युएशननुसार. तसं आनंदी गोपाळसाठी गाणं लिहिलं होतं. कधी शारदा तू, कधी लक्ष्मी तू, कधी भाविनी वा कधी रागिणी, कधी शारदा तू, कधी लक्ष्मी तू, कधी भाविनी वा कधी रागिणी, सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे, स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी. तुझ्या वाचुनी शून्य अवघे चराचर, अशी सर्वव्यापी तुझी चेतना. तुझ्या वाचुनी शून्य अवघे चराचर, अशी सर्वव्यापी तुझी चेतना. तुझी थोरवी काय वर्णेल कोणी, तुला ज्ञात उमलायच्या वेदना. आणि त्यातलं जे एक कडवं वाजत नव्हतं वेळेअभावी, आणि जे सर्वात महत्त्वाचं मानतो मी, की अहो भाग्य आमचे, म्हणजे पुरुषांचे, अहो भाग्य आमचे, तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता.
स्त्रीचं सौभाग्याचं लक्षण नाही आहे, पुरुषांचं सौभाग्य घे ते तुम्हाला माथ्यावरती मिरवतायत. अहो भाग्य आमचे तुझ्या या ललाटी, आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता, तुला फक्त तू जन्म देतेस येथे, तुझ्या वाचुनी वांझ पुरुषार्थ हा, तुझ्या वाचुनी वांझ पुरुषार्थ हा. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई. भैयासर तुमच्यासाठी ऐकतो. सिंधुताईंचा विषय निघालाय. आमचं खूपच वेगळं नातं होतं, ममताला माहिती आहे, आणि त्यांना माझ्या काही रचना आवडायच्या, घरी बोलवून ऐकवायला लावायच्या. आई असण्या नसण्याच्या भीतीने अनेक गोष्टी लिहिल्या जातात की आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आई. तुला पाहुनी झुलणारी ती तुळस वाळूनी गेली, तू गेल्यानंतर तुला पाहुनी झुलणारी ती तुळस वाळूनी गेली, बाकी या अंगणी फुलांचा अभाव नाही आई, पण तुझ्या वाचुनी जगावयाचा सराव नाही आई. छप्पर होते तुझे तोवरी वादळ सोसत होतो, छप्पर होते तुझे तोवरी वादळ सोसत होतो, आता साध्या फुंकरी पुढे निभाव नाही आई. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई. तरीही तिच्या अस्तित्वाकडे, तिच्या सौंदर्याकडे, तिच्या वावराकडे आपल्या आसपासच्या बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असू शकतो की किती दिसावी आई सुंदर काय तुम्हाला सांगू मी. लहानपणी तर दिसायचीच, पण आता आम्ही या वयात आल्यानंतर सुद्धा आत्ताची आमची आई आम्हाला किती सुंदर दिसते, किती सुंदर वागते. बऱ्याचदा घरामध्ये संभाषण आटलेलं असतं. आमच्या शहरामध्ये आईचं आणि मुलांचं बोलणं सुद्धा होत नाही. तर तुम्हा सर्वांच्या साक्षीने मी माझ्या आईला हे नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो की किती दिसावी आई सुंदर काय तुम्हाला सांगू मी, सुरकुत्यांमुळे पडलेली भर काय तुम्हाला सांगू मी, झुंजू मुंजू होता होता श्लोक तिचे पडती कानी. आपल्याला घरात असणाऱ्या थोरा मोठ्यांचं अस्तित्व ते गेल्यानंतर ते महत्त्व कळतं. किती साधा साधा वावर असतो, पण काय काय गोष्टी घडत असतात की झुंजू मुंजू होता होता श्लोक तिचे पडती कानी, अहो खजील होत मग उठतो भास्कर काय तुम्हाला सांगू मी. ती उठल्यानंतर सूर्य जागा होतो, आपल्याला उशीर झाला म्हणून. दिशा दिशांवर वात्सल्याने हात फिरू लागता तिचा, दिशा दिशांवर वात्सल्याने हात फिरू लागता तिचा, बालक होते उभे चराचर काय तुम्हाला सांगू मी, किती दिसावी आई सुंदर. आणि हात पोळतो पुन्हा पुन्हा पण कुठे जाणवे दाह मला. आयुष्याच्या प्रवासात चटके बसतात. हात पोळतो पुन्हा पुन्हा पण कुठे जाणवे दाह मला, येत राहते कुठून फुंकर काय तुम्हाला सांगू मी, किती दिसावी आई सुंदर. आणि कुण्या अपेक्षे विणा किती ते प्रसन्न दिसते हास्य तिचे. या जगामध्ये फार कमी लोकांना निरपेक्ष हसता येतं, नाहीतर आपल्याला प्रत्येकाला आपल्या हसण्यातनं, समोरच्याशी बोलण्यातनं काहीतरी परतावाच हवा असतो. दोन निरपेक्ष हास्य बघितलेत. पहिलं पहिल्या ओळीत आहे, दुसरं दुसऱ्या ओळीत आहे. पटतंय का बघा. की कुण्या अपेक्षे विणा किती ते प्रसन्न दिसते हास्य तिचे, अहो तिचीच नक्कल करतो ईश्वर काय तुम्हाला सांगू मी, किती दिसावी आई सुंदर. आणि ज्या कवितेचा सुमेधाने उल्लेख केला, एक प्रार्थना आहे छोटीशी. आत्ता मला एवढं लक्षात आलंय कार्यक्रम अटेंड करत असताना की एक तरी या माता भगिनींसारखं डायरेक्ट जगायला भिडायला शिकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जगण्याशी लढत असताना बर्वे कुटुंबासारखा माणुसकी तुमच्यामध्ये जिवंत ठेवता आली पाहिजे तुम्हाला. की द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, माणसाला वेदनेची जाण दे रे ईश्वरा. तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी, तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी, पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे. ज्या गरिबीने उरी जाणीव तेवत राहिली, ज्या गरिबीने उरी जाणीव तेवत राहिली, त्या गरिबीचा जरा अभिमान दे रे ईश्वरा. भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको, भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको, वर्तमानाचे जरासे भान दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे. फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे. लिहिलेल्या ओळीची प्रचिती नंतर कशी येते बघा. आज ह्यांनी जे काम केलेलं आहे त्याची प्रचिती दुसऱ्या ओळीत आहे की फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे, घुसमटीही ऐकणारा कान दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे.
आणि मी कुठे म्हणतो मला दे आढळपद गगनातले. हे जयदेवचं आणि कामाक्षीचंच म्हणणं आहे, त्यांचीच प्रार्थना आहे असं समजूया, त्यांनाच शोभतं हे. शेवटच्या ओळी आजच्या कार्यक्रमातला की मी कुठे म्हणतो मला दे आढळपद गगनातले. ध्रुव बाळाची गोष्ट माहिती आहे आपल्याला, आढळपद मिळावं म्हणून देवाला त्यांनी धारेवर धरलं होतं, तेही नको. मी कुठे म्हणतो मला दे आढळपद गगनातले, माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा, माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वर. धन्यवाद. खरंच मनोमन प्रार्थना करूया की हेच वरदान आपल्या प्रत्येकाच्या काळजात असं राहू दे सतत. पुरस्कार प्राप्त सर्व महिला शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही प्लीज मंचावरती या आणि आपण एक हा जो मोमेंट आहे तो आपण कॅप्चर करूया कॅमेरामध्ये.